आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हर्षे सर, प्रमुख पाहुणे माजी आमदार कपिल पाटील सर, आरोग्य सेना संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य आणि साधना प्रकाशनाचे विनोद शिरसाट सर. नमस्कार. साधना प्रकाशन आणि आरोग्य सेना आयोजित आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजन हर्षे सर, आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य सर, आजचे आपले प्रमुख पाहुणे माजी शिक्षक आमदार व राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्यकारी विश्वस्त श्री कपिल पाटील सर, साधना प्रकाशनाचे संपादक श्री विनोद शिरसाट सर, आरोग्य सेनेचे केंद्रीय समितीचे सर्व सदस्य, आरोग्य सेनेचे सर्व शाखा पदाधिकारी, उपस्थित आरोग्य सैनिक, पत्रकार व उपस्थित आपण सर्वजण आपणा सर्वांचं मी प्राध्यापक प्रमोद दळवी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो निवृत्त न्यायाधीश आदरणीय जी.डी. पारेख सर यांना. सर्वप्रथम आपले अध्यक्ष डॉक्टर राजन हर्षे सर यांचं स्वागत पारेख सर करतील. भाईबंद ग्रंथ आणि समाजवादी शिक्षण हक्कासाठी लढा हे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सरांचं स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर श्री कपिल पाटील सरांचं स्वागत पक्षी उन्हाचा हे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात येत आहे. हे पक्षी उन्हाचा हे पुस्तक आजचे अध्यक्ष राजन हर्षे सर यांनी लिहिलेलं आहे आणि ते साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. यानंतर लेखक डॉक्टर अभिजित वैद्य सर यांचं स्वागत पारेख सर करतील. आजचे मास्टर दिग्दर्शक हे पुस्तक त्यांना भेट म्हणून देण्यात येत आहे. त्यानंतर राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष कांदळकर सर यांचं स्वागत पारेख सर करत आहेत. पक्षी उन्हाचा हे पुस्तक सरांना द्यायचं. धन्यवाद पारेख सर. यानंतर मी साधना प्रकाशनाचे संपादक श्री विनोद शिरसाट सर यांना प्रकाशकाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजन हर्षे, प्रमुख पाहुणे आमदार आदरणीय कपिल पाटील आणि ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण इथे उपस्थित आहोत ते डॉक्टर अभिजित वैद्य, उपस्थित मित्र हो. वस्तुतः पुरोगामी जनगर्जना या पुस्तकातील संपादकीय लेखांचं पुस्तक 2 वर्षापूर्वी साधनाकडून प्रकाशित झालं. त्याला मिळालेला प्रतिसाद हा त्या पुस्तकाचं एकूण स्वरूप जर पाहिलं म्हणजे गंभीर आणि वैचारिक आणि अतिशय टोकदार लिहिलेले अग्रलेख, या प्रकारचा वाचक कोणत्याही समाजात कोणत्याही काळात कमीच असतो. मात्र ज्या काही सुजाण वाचकांच्यापर्यंत ते पोहोचलं आणि त्याला प्रतिसाद मिळाला तो निश्चितच समाधानकारक किंवा आनंददायक असं म्हणता येईल. आणि डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या एकाच लेखाची झलक, खरं तर तो त्या पुस्तकातला नाही, अगदी अलीकडे म्हणजे गेल्या महिन्यात जे समाजवादी पक्षाच्या 90च्या निमित्ताने 2 दिवसीय मोठं संमेलन पुण्यात होणार होतं पण युद्धामुळे पुढे ढकलण्यात आलं. त्यावेळी त्या पुस्तकासाठी त्यांचा लिहिलेला एक लेख हा साधना साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाला होता
आणि तो वाचून खरं तर डॉक्टर राजन हर्षे यांनी डॉक्टर वैद्य यांना फोन किंवा मेल केला होता आणि त्यांना ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि मग आत्ता आम्ही अलीकडच्या काळात जेव्हा हा प्रकाशन समारंभ करायचं ठरलं तेव्हा राजन हर्षे पुण्यात येणारच होते आणि मग आपण त्यांना अध्यक्ष म्हणून बोलूया असं ठरलं. त्यांनी अतिशय आनंदाने संमती दिली. कपिल पाटील यांची ओळख आपल्यापैकी बहुतेकांना असेल. अलीकडच्या काळात जास्त राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त किंवा करते करविते या नात्याने त्यांची ओळख आहेच. त्याआधी किंवा मागची जवळपास 1.5-2 दशकं शिक्षक मतदारसंघातून आमदार आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवणारे मुंबईतला एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती हे राजकीय लोकांना आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना खूप चांगलं माहिती आहे. आणि त्याच्याही आधी म्हणजे आम्ही सगळे लोक सार्वजनिक आयुष्यात तर सोडाच कदाचित खूपच लहान होतो तेव्हा त्यांची ओळख एक फायर ब्रँड पत्रकार अशी होती. त्यामुळे आजच्या खरं तर कार्यक्रमाला बोलावण्याचं मुख्य औचित्य एक असा पत्रकार की जो राजकीय आणि सामाजिक दोनही आघाड्यांवर मागच्या 20 वर्षापासून लढतो आहे. त्याच्यामधला पत्रकार हा अजून जिवंत आहे. आणि अशा पत्रकाराच्या हस्ते या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन करणं हे औचित्यपूर्ण ठरणार होतं. हर्षे सरांचा मी उल्लेख केला परंतु आणखी थोडं सांगितलं पाहिजे की राजन हर्षे मूळ पुण्यातले परंतु मागची 50 वर्ष अभ्यास संशोधन या निमित्ताने ते भारतात आणि भारताच्या बाहेर त्यांचं वास्तव्य राहिलं. हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते नंतर त्यांचा 5 वर्षाचा कालखंड तो खूपच गाजलेला आहे. आणि विद्यार्थी प्रशासक अभ्यासक संशोधक प्राध्यापक या 5 भूमिका त्यांनी ज्या मागच्या 50-55 वर्षात निभावल्या त्याच्यावरचे 12 दीर्घलेख असलेलं पुस्तक हे पक्षी उन्हाचा या नावाने साधनाने प्रकाशित केलं होतं. आणि एक अतिशय चांगला योगायोग असा की त्याही पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं छोटं प्रकाशन आम्ही साधना कार्यालयात उद्या याच वेळी आयोजित केलेलं आहे. त्यामुळे साधनाची 2 महत्त्वाची पुस्तकं त्याच्या दुसऱ्या नव्या आवृत्त्या 1-2 दिवसाच्या अंतराने येत आहेत. याचा आनंद साधनाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि वाचकांनाही आहे. फक्त आजच्या आणि उद्याच्याही कार्यक्रमावर एकूण वारी पालख्या आणि त्यामुळे थोडे रस्ते बंद असणं याचं एक सावट आहे. आणि म्हणून आम्ही पण खूप जास्त लोकांना त्यासाठी आग्रह केला नाही त्यांची अडचण होऊ नये म्हणून. परंतु मला खात्री आहे की आपला हा छोटा आणि आटोपशीर कार्यक्रम तिघांच्याही तडाखेबंद भाषणानंतर आपल्या सगळ्यांना एक प्रकारचा जो काही विश्वास आत्मविश्वास असतो त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. लढण्याची जी उर्मी आहे ती प्रबळ होणार आहे. त्यामुळे या तिघांचंही साधना साप्ताहिक साधना प्रकाशन यांच्या वतीने अतिशय मनापासून स्वागत करतो. तुम्हा सर्वांचंही स्वागत करतो. डॉक्टर अभिजित यांच्या या पुस्तकामध्ये साधारणतः 70 अग्रलेख आहेत. आणि पुरोगामी जनगर्जना हे नियतकालिक म्हणून जवळपास 15 ते 17 वर्ष चाललेलं आहे. आणि त्यातले 10-12 वर्ष ते मासिक रूपामध्ये प्रकाशित होते. आणि हे जेव्हा पुस्तक आलं तेव्हा त्यात 8 वर्षातले जवळपास 70 अग्रलेख होते. त्या अग्रलेखातले एक 7-8 विभाग त्याच्या टायटलवर जरी नजर टाकली आणि त्या अग्रलेखांच्या शीर्षकावर नजर टाकली तरीसुद्धा याचा आशय काय आहे विषय काय आहे आणि त्यातली भूमिका काय आहे एवढं कळण्यासाठी सुद्धा ती अनुक्रमणिका पुरेशी आहे. आणि त्याची जर झलक बघायची असेल त्याच्यातल्या भाषेची त्याच्यातलं जे एक तेज आहे त्याच्यातल्या स्पष्टतेची रोखठोकपणाची किंवा वैचारिक स्पष्टतेची त्याची झलक समजण्यासाठी कोणतेही 2 लेख पुरेसे ठरतील. आत्ता मी माझ्या प्रास्ताविकात किंवा स्वागतपर छोट्या मनोगतात यापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही. तिघांनाही आपण चांगला 20-20 मिनिटाचा वेळ दिला आहे. कार्यक्रमही आपला वेळेत सुरू झालेला आहे. आत्ता बरोबर 6 वाजलेत आणि पुढचा 1 तास हा तिघांची भाषणं म्हणजे आपल्यासाठी वैचारिक मेजवानी असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आरोग्य सेनेचं एक ब्रीदवाक्य आहे किंवा एक टॅगलाईन आहे, वेदनेवर फुंकर आणि अन्यायावर प्रहार. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच नेपाळ आणि परवाची अहमदाबादमधील विमान दुर्घटना असो
या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये आरोग्य सेना गेली 28 वर्ष आपत्तीग्रस्तांच्या वेदनेवर फुंकर मारण्यासाठी धावून गेलेली आहे आणि अन्यायावर प्रहार मग तो कृतीतून असो किंवा शब्दातून केलेला प्रहार म्हणजेच शब्दाचीच शस्त्रे. डॉक्टर अभिजित वैद्य लिखित आरोग्य सेनेच्या पुरोगामी जनगर्जना या मासिकातील निवडक संपादकीय लेखांचे पुस्तक म्हणजेच शब्दांचीच शस्त्रे या पुस्तकाचं प्रकाशन आपले आजचे अध्यक्ष डॉक्टर हर्षे सर आणि प्रमुख पाहुणे माननीय श्री कपिल पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आरोग्य सेनेच्या पुरोगामी जनगर्जना या मासिकातील डॉक्टर वैद्य यांचा संपादकीय लेखाला मगाशी शिरसाट सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे एक विशिष्ट वैचारिक बैठक आहे. तसेच ज्ञानपूर्ण, अर्थपूर्ण आणि त्यांच्या लेखनाला एक विशिष्ट अशी धार आहे. वास्तविक सर्वच संपादकीय लेखांचं पुस्तक व्हायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी निवडक संपादकीय लेखांचं पुस्तक आपण शब्दांची शस्त्रे या पुस्तकातून प्रकाशित केलेलं आहे. मी डॉक्टर अभिजित वैद्य सरांना विनंती करतो की त्यांनी लेखकाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे. शब्दांची शस्त्रे या साधना प्रकाशन आणि आरोग्य सेनेच्या संयुक्त पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर राजन हर्षे, माजी आमदार. खरं तर त्यांना माजी म्हणणं खूप जड जातं, पण परवा त्यांनी चुकून आम्ही आमदार कपिल पाटील असं लिहिल्यावर कळवलं की मी आता माजी झालेलो आहे. आणि इतकी प्रदीर्घ कारकीर्द त्यांची विधान परिषदेतली आहे. आणि सेवादलाचे माजी कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील, साधनेचे तरुण तडफदार अत्यंत व्यासंगी असे एक समर्थ लेखणी लाभलेले संपादक विनोदजी शिरसाट आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर. प्रथम एका साप्ताहिकानं दुसऱ्या एका मासिकाच्या संपादकीयांचं पुस्तक आपल्याकडून प्रकाशित करणं ही एक दुर्मिळ घटना घडलेली आहे. आणि त्या मनाच्या मोठेपणाबद्दल, प्रकाशनाच्या आणि एका व्यापक विचाराबद्दल मी त्यांचा अतिशय कृतज्ञ आहे. साधनेचं व्यासपीठ यासाठी मिळणं ही गोष्ट माझ्या दृष्टीने खूपच अभिमानाची राहिलेली आहे. आणि निश्चितच त्यामुळे आरोग्य सेनेच्याही सर्व सैनिकांना खूप आनंद निमित्त झाला आहे. डॉक्टर राजन हर्षे हे पक्षी उन्हाचा म्हणून मला भेटत राहिले साधनेमधून. त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता. आणि एक दिवशी अचानक एक मेल आला की तुमचा, आधी मी बराच वेळा मेल काहीतरी चुकीचा पाठवत होतो, पण हा आता मेल अचूक असावा असं मला वाटतं. आणि तुमचा जो समाजवादी पक्षाचा इतिहास आणि वाटचाल हा जो लेख साधनेमध्ये आला तो मला खूप आवडला. त्यांना मी उत्तर दिलं. आणि मग या प्रकाशनाचं नियोजन करताना विनोदजींचं आणि माझं बोलणं झालं किंवा आपण त्यांनाच का नाही बोलू. आणि त्यामुळे ते आवर्जून हैदराबादवरनं या कार्यक्रमासाठी आले, म्हणून मला त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि मला दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आणि जी नेहमी घडत राहावी असं मला वाटत आलेलं आहे, की हे भाईवैद्यांचे चिरंजीव आहेत त्यांना फार उशिरा आत्ता कळलं. कारण ते आधी कळलं की मग माझ्या मनातही संशय निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण बाईंचं योग्यता आणि बाईंचं एकूणच संपूर्ण स्थान हे एका दंतकथेसारखं आहे. आणि दंतकथेचा काही वारसा घेऊन वावरणं ही काही गोष्ट सोपी नसते, हे मी नेहमीच अनुभवत आलेलो आहे. आणि कपिल पाटलांबद्दल तर मी काही अधिक बोलायची गरज नाही. तो एक विधान परिषदेतला एक बुलंद असा पुरोगामी आवाज आहे. मी त्यांनी किती धसास लावले हे सांगण्याची गरज नाही, पण माझ्या दृष्टीने त्यांचा जो ब्लॉग येत असतो सतत लोकभारतीचा, तो ब्लॉग मी अतिशय बारकाईने नेहमी वाचत आलेलो आहे. आणि ज्या तीक्ष्णतेच्या, ज्या धारेचा उल्लेख विनोदजींनी माझ्या लेखणीबद्दल केला, तशीच धार
आणि ती एक बुलंदाशी तोफ त्यांच्या त्या ब्लॉकच्या अनुषंगाने ते सतत डागत आलेले आहेत. आजचा हा तसा योगायोग आहे, तो अपघातानं घडलेला आहे. वारी येण्याच्या दिवशी कार्यक्रम ठेवू नये असं म्हणता म्हणता आमची तारीख चुकली आणि आम्ही वारीच्याच दिवशी हा कार्यक्रम ठेवला. पण त्यामुळे वंदनाताईंनी आम्हाला खाली वारकऱ्यांच्या पुढं बोलण्यासाठी बोलवलं. आणि कशी हा योगायोग आहे बघा. पुस्तकाचं शीर्षकच तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आणि शब्दांचीच शस्त्रे. आणि त्यामुळे एका दृष्टीने संत तुकाराम महाराजांना, की ज्यांच्याबद्दल माझं मत अतिशय प्रामाणिक फार दशकांपासून आहे, की संत तुकारामांना जर मरणोत्तर साहित्याचं ऑस्कर देण्याचं ठरवलं तर त्यांना 1 नाही 2 नाही 3-4 ऑस्कर द्यावी लागतील. अशा प्रतिभेचा, इतक्या उत्तुंग प्रतिभेचा, आणि तोही त्यांचं जे काही साहित्य सापडलं ते कोणाचं म्हणणं आहे फक्त 10-20%, 30% एवढंच सापडलं आहे. मग हिमनगाचं टोकच इतकं उत्तुंग असेल तर तो प्रत्यक्ष हिमनग काय असेल. आणि तुकारामांबद्दल मला स्वतःला नेहमीच अतिशय आकर्षण वाटत गेलं. आणि त्यांच्याबद्दल तेच आकर्षण डॉक्टर राजन हर्षेंनी त्यांच्या पक्षी उन्हाच्या पुस्तकात फार हृद्यरीतीने व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे तो एक प्रकारे हाही योग जुळून आलेला आहे. मगाशी दळवींनी उल्लेख केला की देशावर कोसळणाऱ्या प्रत्येक मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला आरोग्य सेना धावून जाते. 28 वर्ष आम्ही धावून गेलो. आणि अगदी आत्ता परवाही अहमदाबादच्या विमानाच्या दुर्घटनेनंतर 40 मिनिटामध्ये आरोग्य सेनेचे 6 सैनिक तिथे काम करत होते. आरोग्य सेनेचा गुजरात राज्याचा प्रमुख हा त्यांचं नेतृत्व करत होता आणि माझ्याशी फोनवर सतत संपर्कामध्ये होते. आणि पहिला प्रश्न हा आमचा नेहमीच असतो की आम्ही येण्याची तातडीने गरज आहे का, आणि किती पथक मोठं येण्याची गरज आहे. तेव्हा त्यांनी कळवलं की जवळजवळ सगळंच संपलेलं आहे, त्यामुळे तिथं प्रत्यक्ष येऊन काही फार मोठं आपण करू शकणार नाही. आणि खरं काम हे आता प्रेतही उचलण्याचं नाही, कारण प्रेतं उचलण्याच्या अवस्थेतच नाहीत. पण ज्या वेळेला जनगर्जनेची सुरुवात केली तो काळ मोदींच्या आधीचा काळ होता. आणि तेव्हा आम्ही इंटरनेटवरनं ते प्रकाशित करत होतो. आणि मग 10-12 वर्षापूर्वी त्याची छापील आवृत्ती काढायला आम्ही सुरुवात केली. आणि जवळपास ती आवृत्ती आम्ही सुरू करणं आणि मोदींचा कार्यकाळ सुरू होणं, या दोन्ही घटना एकाच वेळेला घडलेल्या घटना आहेत त्या अर्थानं. आणि काही दिवसातच असं लक्षात यायला लागलं की देशावर कोसळलेली सगळ्यात मोठी आपत्ती ही नरेंद्र मोदी आहे. नुसतं नरेंद्र मोदी नाही तर त्या नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभा राहणारा संघ आहे. आणि नुसता संघ नाही तर त्या संघाच्या संपूर्ण विचाराला पुढं नेत नेणारा गेली शेकडो वर्ष तो हिंदुत्ववादी आणि मनोवादी प्रवाह आहे. आणि या देशावर कोसळलेल्या फार मोठ्या आपत्ती आहेत. आणि या आपत्तींच्या काळामध्ये आपण रस्त्यावरही उतरलं पाहिजे, आपल्या संघटनांच्या माध्यमातून आपण संघर्ष केला पाहिजे, लढे दिले पाहिजेत, संघटना आपल्या विचारांच्या पुरोगामी विचारांच्या अधिक बळकट केल्या पाहिजे. पण कुठल्याही लढाईला आपल्या लेखणीचा आधार हा द्यावाच लागतो. आणि तो लेखणीचा आधार या संपादकीयांच्या माध्यमातून देण्याचं सतत अत्यंत आपसूक मनात येत गेलं आणि ते लेखणीतनं उतरत गेलं. खरं तर लेखणीला धार आणायची गरजच नव्हती, कारण शत्रू इतका मोठा आहे की त्या शत्रूच्या विरुद्ध लढण्यासाठी अत्यंत धारदार लेखणीचीच गरज आहे. बोथट लेखणी घेऊन या शत्रूच्या विरुद्ध लढणं शक्य नाही. आणि ज्या लेखणीच्या पाठीमागे काही भय आहे त्या लेखणीचा उपयोग नाही. त्यामुळं अशा लढाईसाठी तीक्ष्ण शस्त्र शब्दांचं गरजेचं आहे. आणि ते शस्त्र निर्भय असणं देखील गरजेचं आहे. कारण माझ्या काही वर्षांच्या संपादकीयांनंतर आमचे सगळ्यांचे भीष्माचार्य वडीलधारे जी पारिखांचा मला एकदा फोन आला. अभिजीत, मैं हमेशा पढ़ता हूँ तुम क्या लिखते हो, लेकिन कभी कभी तुम्हारी चिंता लगती है. एवढं एकच वाक्य बोलले. तर मी म्हटलं, जी आहोत तुम्हीच ही लढाई सुरू केलीत.
एम नानासाहेब, भाई तुम्हीच तरी लढाई सुरू केली आणि तुमच्याच अंगाखांद्यावर आम्ही वाढत गेलो. आता ही लढाई पुढं आमच्या परीने आम्ही नेली पाहिजे. दुर्दैवानं आपण तसे कमकुवत होत चाललेलो होतो. एक समाजवादी राजकीय विचारधारा म्हणून आपण अतिशय खिळखिळे, कमकुवत, धड गोधडी म्हणता येणार नाही अशा तुकड्यांमध्ये आपण वाटले गेलेलो आहोत. पण त्या काळामध्ये निदान आपण प्रत्येकाने आपली वैचारिक लढाई ही निन्या माध्यमातून चालू ठेवली पाहिजे. मी तेवढाच अतिशय अल्प नम्र प्रयत्न करतो आहे. माझी भीती वाटणे हे तुम्ही वडीलधारी आहात म्हणून अतिशय स्वाभाविक आहे. अर्थात अशा तऱ्हेचं भावना अनेक जण निर्माण करत गेले. आम्ही पुढं जात गेलो आणि मग अचानक एकदा ATSचं बोलवणंही आलं. तेव्हा पारिक साहेब होते, माझे परमस्नेही डॉक्टर नितीन केतकर बरोबर होते, मुंदडा वगैरे आमची सगळी मंडळी बरोबर होती. आणि काहीतरी एक खुचपट काढून त्यांनी त्या निमित्ताने ATSला बोलवून चौकशी वगैरे केली. अर्थात त्यानंतरचं पुढचं संपादकीय हे मी अधिक प्रखर हल्ला करणारं लिहिलं. कारण हा संदेशही आपल्याला द्यावा लागतो की तुम्ही चौकशी करून जर या लेखणीला काही बोथट करायचा प्रयत्न करत असाल किंवा ही लेखणी आता म्यान होईल असा विचार करत असाल तर ते घडणार नाही आहे. अर्थात केवळ लेखणींनी लढणं म्हणजे लढणं असं मानणाऱ्यातला मी नाही. मी स्वतः चळवळीतला माणूस आहे आणि या देशाला पत्रकारितेची एक अत्यंत दैदिप्यमान अशी परंपरा आहे. म्हणजे ती टिळक आगरकरांची परंपरा आहेच, पण माझ्या दृष्टीनं ती महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आहे. म्हणजे संपूर्ण जगाच्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये दोन उत्तुंग पत्रकार कुठले होऊन गेले हा मला प्रश्न विचारला तर मी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेईन. आणि अनेकांना हे कदाचित माहिती असेल किंवा नसेल, महात्मा गांधींनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ही 1903 मध्ये बोअर युद्धाची रिपोर्टाज करून केलेली आहे. म्हणजे त्या युद्धामध्ये त्यांनी कामही केलं स्वयंसेवक म्हणून. पण गांधींची पत्रकारिता ही सुरू झाली ती युद्ध पत्रकार म्हणून सुरू झालेली पत्रकारिता आहे. जो माणूस आयुष्यभर युद्ध थांबवण्यासाठी लढला आणि अहिंसेसाठी लढला आणि जगातल्या हिंसेवर आपली विचारांची फुंकर घालत काढला, ती व्यक्तीची पत्रकारितेची सुरुवात ही बोअर युद्धाच्या पत्रकारितेपासून आहे. आणि मग इंडियन ओपिनियन, यंग इंडिया आणि हरिजन प्रवासी बघा कसा आहे गांधींच्या पत्रकारितेचा. आणि ज्या वेळेला मला वाटतं 1913च्या सुमाराला गांधी भारतामध्ये आले आणि आता गांधी भारतातच राहणार आणि आफ्रिका ते सोडणार आहेत असं चित्र निर्माण झालं, तेव्हा त्यांनी आपलं नियतकालिक हे आपल्या लेखाकडे सोपवलं. आणि तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला, मला वाटतं मगनलाल, त्यांना जे पत्र लिहिलं ते पत्र खरं तर आजच्या युगातल्या प्रत्येक पत्रकारानं आणि संपादकानं ते वाचलं पाहिजे. त्यांनी त्याला असं लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये की संपादक आणि पत्रकार म्हणून तुझ्या मनामध्ये कधी अहंकार निर्माण होऊन देऊ नकोस. तुझ्या मनामध्ये कधीही कुठल्याही विचाराच्या पाठीमागचा स्वार्थ उभा राहून देऊ नकोस. ज्या क्षणी संपादकाच्या आणि पत्रकाराच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो त्या क्षणी तो पत्रकार म्हणून संपत असतो. त्याच्याही पुढे त्यांनी लिहिलं आहे की एखाद्या शेताला घातलेला बांध हा जर फुटला तर त्या बांधाच्या अडून राहिलेलं पाणी जसं शेत खाऊन टाकतं, तसंच जर पत्रकारानं आपल्या नैतिकतेचा बांध हा तोडून टाकला तर तो समाजाचं शेत खाऊन टाकत असतो. मला वाटतं की गांधींनी सांगितलेलं हे जे काही वाक्य आहेत आणि हे जे पत्र आहे ते आता बहुतेक खूप पत्रकारांना आणि विशेषतः वाहिन्यांच्या पत्रकारांना आपल्याला दाखवण्याची गरज लागेल असा आत्ताचा हा काळ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा प्रवास बघा. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि त्यानंतर शेवटचं प्रबुद्ध भारत. वाटचाल आहे. ह्या दोघांच्याही नियतकालिकांच्या नावांमध्ये होत गेलेले बदल आणि त्यांनी त्या त्या काळानुसार सुरुवात केलेली. आणि गंमत अशी आहे की यंग इंडियाच्या नंतर काही महिन्यातच बाबासाहेबांनी
मूकनायक सुरू केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला महात्मा गांधी यंग इंडिया लिहित होते आणि दोघांची सामाजिक परिस्थितीचं जर पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला लक्षात येतं बाबासाहेबांनी मूकनायक पत्राची सुरुवात केली आणि या दोघांनी पत्रकारितेला अत्यंत उत्तुंग पातळीवर नेऊन ठेवलं. आणि आजच्या काळातली पत्रकारिता पाहिल्यावर मात्र अक्षरशः लाज वाटायला लागते. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की समाजातलं वास्तव, राजकीय वास्तव आणि पत्रकारिता यांचा संबंध संपलेला आहे. मग कोणी म्हणेल की हे पोस्ट ट्रुथ वर्ल्ड आहे. आत्ताचं जे संपादकीय मी पुरोगामी जनगर्जनाचं लिहिलं आहे, जे मला वाटतं काल परवा आपल्याकडं अनेकांकडं सॉफ्ट कॉपी त्याची येऊन पोचलेली असेल, त्याचं नावच मी असत्याचं जग पोस्ट ट्रुथ वर्ल्ड असं लिहून या संपूर्ण पोस्ट ट्रुथ जगाची मीमांसा केली आहे. पण ती मी मिशन इम्पॉसिबल या चित्रपटाच्या अनुषंगाने केलेली आहे. नुकताच आता एक चित्रपट जगभर गाजतो आहे, टॉम क्रूजचा चित्रपट आहे. या मिशन इम्पॉसिबलमध्ये एनटीटी नावाचं एक कृत्रिम बुद्धिमत्ता जी अमेरिका तयार करते आणि जी काही कारणानं अमेरिकेच्या हाताबाहेर जाते आणि अनिर्बंध बनते आणि एक प्रकारे ती स्वतंत्र बनते आणि अमेरिकेच्या सरकारला या टॉम क्रूजकडे हा थोडासा जेम्स बॉन्डचा अवतार आहे, जग वाचवण्याची जबाबदारी वगैरे खांद्यावर टाकणं, पण जरा अधिक बुद्धिमान अवतार येतो आणि फ्लॅम्बॉइंड नाही, तसा तितका रंगीबेरंगी अवतार नाही आहे. तो प्रत्यक्ष काम करणारा अवतार आहे टॉम क्रूज हा, त्याच्यावर टाकते. आणि ही एनटीटीचं जे कोड असतं, सांकेतिक कोड, हे एका रशियन पाणबुडीने त्यांनी पळवलेलं असतं आणि त्या रशियन पाणबुडीत असतं आणि अमेरिकेला ते कळल्यावर ते पाणबुडी उडवतात, ती तळाला जाते आणि त्यांना कळतं की ते सांकेतिक कोड त्या पाणबुडीबरोबर तळाला जाऊन पोचलेलं आहे. आणि हे सांकेतिक कोड मिळवण्याची आणि त्या एनटीटीला नियंत्रण आणण्याची जबाबदारी या टॉम क्रूजवर आहे. त्याचं नाव आहे चित्रपटातलं इथन हंट. आणि ही एनटीटी काय करते तर ही एनटीटी सत्याला असत्य करते, असत्याला सत्य करते, खलनायकाला नायक करते, नायकाला खलनायक करते, दोन समाजांमध्ये विद्वेष पसरवून त्यांना सतत लढत राहण्याची व्यवस्था करत राहते, माणसांमध्ये ती वैरभाव पेरते, जे विरोधक असतील त्यांना नाहीसं करते. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की या एनटीटीच्या कार्यपद्धतीच्या जवळ जाणारी कुठली संघटना आपल्या देशामध्ये आहे, मला वाटतं तुम्हाला मी न सांगताच कळेल, ती एनटीटी आहे. आणि त्या संघटनेच्या पाठीमागे असणारी हिंदुत्ववादी एनटीटी तर शेकडो वर्ष हेच करत आलेली आहे. त्या एनटीटीने आपली पुराणं बदलली. अनेक वेळा आपले पुराण आणि धर्मग्रंथचं मी जेव्हा अध्ययन करतो तेव्हा मला असं वाटायला लागतं की खरंच पुराणांमध्ये मांडलेले हे नायक हे खरंच नायक होते आणि जे खलनायक आहेत ते खरंच खलनायक होते का? कारण ब्राह्मण्यवाद्याने इतिहास बदलून टाकला. एनटीटी हेच करते, ती इतिहासाचं पुनर्लेखन करते, इतिहास बदलून टाकते आणि हे सगळं करून माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करते आणि आता कोणालाच कळेन असं होतंय सत्य काय आणि असत्य काय. आज आपण त्याच युगामध्ये उभे आहोत आणि या अशा युगामध्ये आपण उभे असताना जर आपल्याला सत्य काय आणि असत्य काय, खरं काय आणि खोटं काय, नायक कोण आणि खलनायक कोण, हे सांगण्याचं कोणी काम करायचं असेल तर ते पत्रकारांनी करायचं आहे. आणि यासाठी पत्रकारिता वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ महात्मा गांधींनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा खांब म्हणलं. गांधींच्या आधी कोणी म्हणलं की नाही मला माहिती नाही, पण माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा हा उल्लेख महात्मा गांधींनी केलेला आहे. तो खांब कोसळलेला नाही आहे, तो खांब उद्ध्वस्त झाला आहे आणि तो उद्ध्वस्त अवस्थेमध्ये लाचार झालेला आहे. आणि पत्रकारिता ही इतक्या दयनीय आणि लाचार अवस्थेला जाऊन पोचणं हे देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. म्हणजे खरं तर हे करणाऱ्या पत्रकारांना आपल्याला आज हे सांगणं गरजेचं आहे की तुमची पत्रकारिता हा राष्ट्रद्रोह आहे.
तुम्हाला सांगितलं जातंय कोणाला राष्ट्रद्रोही म्हणायचं आहे, वाहिन्यांवर तुम्हाला जोरजोरात ओरडायला सांगितलेलं जातं आहे की राष्ट्रद्रोही कोणाला म्हणायचं आहे, पण तुम्ही शांतपणे एका जागी बसा आणि डोळे मिटून विचार करा. तुम्हाला कळेल की खऱ्या राष्ट्रप्रेमाचा अर्थ काय आहे. केवळ वंदे मातरम म्हणणं हे राष्ट्रप्रेम, इतक्या छोट्या पातळीवर राष्ट्रप्रेम कसं आणून चालेल. जे समाजात घडतंय, जे वास्तव आहे, आज देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचे जे वास्तव आहे, जे समाजाचं वास्तव आहे, जी प्रचंड गुन्हेगारी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढत चाललेली आहे, सगळं कोलमडतं आहे. लोकशाहीचे खांब फक्त त्यांनी पोखरलेले नाही आहेत. म्हणजे राज्यव्यवस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, पत्रकारिता एवढंच पोखरलेलं नाही आहे, तर अख्खा देश पोखरण्याचं काम चाललेलं आहे. आणि हे देश पोखरण्याचं काम फक्त एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेसाठी, आणि त्या व्यक्तीला नेतृत्वाच्या खुर्चीवर बसवायचं आहे कारण एका संघटनेच्या महत्त्वाकांक्षेसाठी. आणि त्या संघटनेच्या पाठीमागून एका विशिष्ट विचाराला पुन्हा या देशामध्ये एक विशिष्ट विचारधारा प्रस्थापित करायची आहे. आणि ती कुठली विचारधारा आहे, तर या देशाला शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये फेकून देणारी विचारधारा आहे. मग पुन्हा या देशाला त्याच विचारधारेवर आम्हाला उभं करायचं आहे, हे हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करायचं आहे, आणि या देशातल्या 70% लोकांना पुन्हा गुलाम करायचं आहे. 70% गुलामांचा देश हा कधीही विज्ञानाची प्रगती करत नसतो. अमित शहानी कालच वक्तव्य केलं की पुढच्या काही दिवसांमध्ये लोकांना आपण इंग्रजी बोलतो याची लाज वाटायला लागेल. मानसिकतेशी कसा खेळ केला जातो, एंटिटी कामाला लागते बघा कशी. कारण आपण जर म्हणावं की नाही असं कसं म्हणता तुम्ही, तर त्यांनी म्हणायचं पहा तुमची अजूनही ब्रिटिशांची गुलामगिरीची प्रवृत्ती तुमच्या डोक्यातनं गेलेली नाही. इंग्रजी ही भाषा ब्रिटिशांची की हा मुद्दा नसून, इंग्रजी एक जगातली समृद्ध भाषा आहे आणि ती जगाच्या कार्यचलनाची भाषा आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. याच्यात हुशारी आहे की इंग्रजी बोलण्याची लाज आता नव्या तरुणांमध्ये निर्माण करायची. यांच्या पोरांनी जाऊन इंग्रजी मीडियमच्या माध्यमांमध्ये आणि परदेशामध्ये जाऊन शिकायचं. भाजपच्या सर्व नेत्यांनी जाहीर करावं की आपली मुलं कुठल्या माध्यमामध्ये शिकली, आणि जर त्यांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकले असतील तर त्यांनी देशाची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे. हो, मी माझं व्यक्तिशः सांगतो, मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमात शिकवलं. प्रश्न आला होता त्यावेळेला, सुदैवानं माझ्या पत्नीने भक्कम साथ दिली. किंवा आता या नव्या काळामध्ये आता आपण मुलांना मराठी मीडियममध्ये घालणं, हे माध्यमात घालणे शहाणपणाचं आहे का? अमित शहा, तुम्हाला पुलवामाची लाज वाटत नाही, तुम्हाला पहलगामची लाज वाटत नाही, तुम्हाला झालेल्या त्या विमानाच्या दुर्घटनेची लाज वाटत नाही. तुम्ही सांगता असे अपघात आणि दहशतवादी हल्ले होत असतात, भाषा बोलण्याची कुठली लाज आम्हाला तुम्ही सांगता. आणि पुन्हा महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही 3 भाषांची सक्ती पहिलीपासून करता. म्हणजे तुम्ही एका प्रकारे एक उत्तर भारतीय मानसिकता, जो तुमच्या स्वप्नातला आर्यावर्ताचा एक भाग आहे, हे अनेकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ती मानसिकता संपूर्ण देशावर दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत तुम्ही लादण्याचा प्रयत्न करतात. आपण मराठी भाषेवर, मायबोलीवर पालखीचा दिवस आहे, ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन एवढी वर्ष का चालतोय हो आपण? कशासाठी चालतोय? तर त्याच ज्ञानदेवांनी मराठी भाषेचा गोडवा आपल्या पुढं आणला, आणि त्याच ज्ञानदेवांनी संस्कृतच्या मक्तेदारीतून गीतेला बाहेर काढलं आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. मग जरी मराठीचं श्रेष्ठत्व असेल तर ते आपण सगळ्यांनी निर्भयपणे उभं राहून ठासून सांगितलं पाहिजे. मला अनेक वेळा अनेक जण म्हणले की तुम्ही चांगलं लिहिता, पण ते जरा इंग्रजीत लिहिलं तर जगभर जाईल. शेवटी म्हणलं ही लेखणी मायबोली मराठीची आहे. इंग्रजी माझं वाईट नाही, पण मला वाटतं जे मी झोपेत विचार करतो तो मराठीत करतो, तो आपण मातृभाषेत करत असतो. मग जो झोपेत आणि आपण कुठेही असताना शांतपणे मनाच्या पटलावर जे विचार चालतात, ज्या भाषेत चालतात, त्या भाषेत लिहिणं हा शहाणपणा असतो. आणि ती माझी मायबोली असते, आणि ती मायबोली देखील ह्या अशा लोकांच्यामुळं मरू घातलेली आहे. या निमित्ताने मला साधना प्रकाशनाचं पुन्हा मनापासून आभार मानले पाहिजेत की अशा पुस्तकाचं नवं आवृत्ती वगैरे काढणे काही सोपी गोष्ट नाही. कोण वाचतो असली पुस्तकं आजच्या दिवसामध्ये?
अहो माणसं व्हॉट्सॲपची पोस्टही अख्खी वाचत नाहीत. व्हॉट्सॲपच्या काही पानांच्या पोस्टवरनं आता माणसं एका पानावर आली, त्यातनं अर्ध्या पानावर आली, आणि आता 1.5 आणि 3 मिनिटाच्या इन्स्टा रीलवर आली. मला कोणीतरी सांगितलं, म्हणलं डॉक्टर तुमच्या संपादकीयांमधली 3-3 मिनिटांची रील करा. म्हणलं अरे हे संपादकीय, काही वाक्य त्यातली चमकदार असू शकतील, मी नाही म्हणत नाही, पण ते संपूर्ण वाचल्याशिवाय ते काय लिहिले आहेत कळणंच शक्य नाही. मला वाटतं की कदाचित अशा लिखाणातूनही आपल्याला पुन्हा समाजाला वाचनाच्या एका संस्कृतीकडे आणता येईल. आणि साधना प्रकाशनाने धोका पत्करून पुन्हा ते छापण्याचं धाडस केलं, त्याबद्दल विनोदजी शिरसाट, साधनाचे सर्व विश्वस्त आणि हे निर्णय घेणारी, असे धोकादायक निर्णय घेणारी माणसं. पण साधना त्यासाठीच आहे. म्हणजे आडीमाडीच्या काळामध्ये यदुनाथजींनी जी ताकद दाखवली ती साधना आहे. आणि साने गुरुजींनी जे पंढरपूरचं मगाशीच तुम्ही उल्लेख केला, 21 दिवसाचं उपोषण करून अस्पृश्यांसाठी ते मंदिर जे खुलं केलं, त्या साने गुरुजींची साधना आहे. मग साधनेने आमची शस्त्र लोकांपुढं आणायची नाही तर कोणी आणायची, हा प्रश्नही आमच्या पुढं पडेल. आणि त्यामुळं ते एका दृष्टीने अतिशय नैसर्गिकपणे मी पुन्हा सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की शब्दांचीच शस्त्रे या पहिल्या आवृत्तीचं जे मानधन सरांना मिळालं 1,00,000 रुपये, ते मानधन सरांनी आरोग्य सेनेला देणगी दाखल दिलेलं आहे. हां, आणि अशीच 2री, 3री, 4थी, 5वी अशी 10व्या आवृत्तीपर्यंत जावं अशी सदिच्छा आरोग्य सेनेच्या वतीने. आपले आजचे प्रमुख पाहुणे राष्ट्रसेवा दलाचे माजी कार्यकारी विश्वस्त, लोकभारतीचे नेते, माजी आमदार श्री कपिल पाटील सर, हे राज्यातील अभ्यासू आमदारांपैकी एक आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आता डॉक्टरांनी जसं सांगितलं की हे मी मराठीतच लिहिणं कसं योग्य होतं, तर पक्षी उन्हाचा जेव्हा आलं तेव्हा असं म्हणाली होती की मी इंग्रजीमध्ये बरंच लिहिलंय, पण हे पुस्तक मराठीतच होऊ शकतं. सर्वप्रथम मी साधना प्रकाशनाचे आणि विनोद शिरसाट यांचे आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो की डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या विस्तारित पुस्तकाचं प्रकाशन करण्याच्या कार्यक्रमाला, आणि तेही राजन हर्षनसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानाच्या सोबत बसण्यासाठी मला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा पहिल्यांदी ऋणी आहे. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टरांच्या पुस्तकाचं नाव आहे शब्दांचीच शस्त्रे. आज वारीचा पुण्यातला दिवस आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळे तुकारामांचा शब्द त्यांनी वापरला या संपादकीयांसाठी. शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे. आणि मराठीला ज्यांनी वैभव दिलं, व्याकरण दिलं, त्या महानुभाव पंथाचे जे जनक होते सर्वज्ञ चक्रधर, त्यांनी शब्दी सामर्थ्य, शब्दांचं सामर्थ्य असतं हे सांगून ठेवलेलं आहे. आणि तुकारामांनी ज्या ताकदीनं शब्दांचं वर्णन केलं आहे आणि चक्रधरांनी ज्या अर्थानं शब्दांचं वर्णन केलं आहे, ती सगळी ताकद डॉक्टरसाहेब तुमच्या लिखाणात असते. तेच ते ऑनलाईन जेव्हा इंटरनेटवर पाठवतात पुरोगामी जनगर्जना, तेव्हा पहिल्यांदा मी त्यांचा लेख वाचून काढतो, अग्रलेख संपादकीय वाचून काढतो. आणि प्रत्येक वेळेला मला नवा आनंद मिळत आला आहे. म्हणजे शब्दांची रत्न तर सापडतातच, पण मगाशी आपण जसं ऐकलं त्यांचं, त्याहीपेक्षा अधिक धार त्यांच्या प्रत्येक संपादकीयात असते. आणि मला आजही आठवतं की ATSने बोलावा आल्यानंतर सुद्धा जे कोणी माणूस खचेल, थोडा 2 पावलं मागे येईल, त्यांना 1-2 सल्ला दिला, त्यांच्या जवळच्याने सल्ला दिला की जरा आता सबुरीनं घ्या डॉक्टर साहेब, ठीक आहे सगळं चालत राहील,
पण आपलं केलं पण पाहिजे. ते काय ऐकले नाहीत. अधिक प्रखरतेने त्याने पुढचं संपादकीय लिहिलं आणि मी त्यांना दिवशी फोनही केला. अरे म्हटलं तुम्ही काय पुन्हा जोरात सुरू केलं. तर ही जी त्यांची भूमिका आहे आणि त्यांचं जे व्यक्तिगत सामर्थ्य आहे निर्भय राहण्याचं, त्यांच्या पत्रकारितेचे 2 आदर्श गांधी आणि आंबेडकर त्यांनी सांगितले. ते गांधींनी निर्भयता शिकवली आणि ती निर्भयता त्यांनी पुरेपूर बाणवलेली आहे. आणि डॉक्टर वैद्यांचीच आहे ती. भाईंचे पुत्र म्हणून तर आहेच आहे, पण डॉक्टर अभिजित वैद्य म्हणून अधिक आहे हे मला कबूल केलं पाहिजे. कारण मी पुन्हा भाई वैद्यांचं चिरंजीव म्हटलं तर पुन्हा डॉक्टर अभिजित वैद्यांच्या अभिजात कामगिरीला कमी लेखतो असं होईल. म्हणून त्याबद्दल मी ती करत नाही. पण ती निर्भयता आहे. आणि बाबासाहेब ज्या मुक्तीसाठी उभे होते तीच प्रेरणा घेऊन त्यांचं लिखाण आहे. सगळ्या वंचित शोषितांच्या बाजूने ते उभे राहतात. आणि वंचित शोषितांची बाजू मांडताना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक थोडीशी अडचण आहे. अलीकडच्या काळामध्ये विषमता निर्मूलन चळवळीतल्या अनेक लोकांची ती अडचण असे. ते आपल्या एका चौकटीत ती बोलतात आणि तीच पडीक भाषा बोलतात. डॉक्टरांचं वाचताना तुम्हाला ती चौकट मोडलेली दिसेल. ती जागतिक पातळीवर आपल्याला घेऊन जाते. कारण अर्थशास्त्र त्यांना माहीत आहे. राजकीय अर्थशास्त्र अधिक ते जाणतात आणि त्यामुळे त्यांची लिखाणाची व्यक्त होण्याची व्याप्ती इतकी, त्याचा परिघ इतका मोठा असतो की तो मग आपली तीच भाषणं आपण जे ऐकत असतो वर्गजाती अंताच्या भाषेच्या मध्ये, ती ठराविक वाक्य त्या पलीकडे जाऊन ते मांडणी करतात आणि म्हणून ती दरवेळेला नवी वाटते. आणि या पुस्तकाच्या यापुढे अधिकाधिक विस्तारित आवृत्त्या येत राहाव्यात. कारण ते लिहित राहणार आहेत. संपादकीय काही बंद होणार नाही. दर महिन्याला ते येत राहणार आहे. तर तुम्हाला दरवर्षी एक पुस्तक काढावं लागेल शिरसाट साहेब. हां, बरं टाकून नवीन काढत राहा ना. भाग 1, भाग 2, भाग 3 त्याला तुम्ही असं भाग दिले पाहिजेत. आणि असं निवडक म्हणण्याचं कारण नाही की त्यांचं प्रत्येक संपादकीय हे नवं असतं. त्यात भूमिका असते आणि शब्दाचं सामर्थ्य तर पुरेपूर भरलेलं असतं. त्यामुळे माझी शिरसाटाने विनंती आहे की दरवर्षी तुम्ही कार्यक्रमाला बोलवा. मी काही इथे बसणार समोर बसेन, पण जाताना पुस्तक घेऊन जाईल. आणि शिरसाट तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे की साने गुरुजींची साधना आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक श्रद्धेचा भाग असतो, प्रेमाचा भाग असतो, उमाळा असतो. पण तुम्ही ती परंपरा टिकवली आहे या संपादकीय प्रक्रियेत. यदुनाथजींनी आणीबाणीत एक वेगळं धैर्य दाखवलं. पण आणीबाणीनंतरच्या आजची परिस्थिती तर अधिकच कठीण आहे. आणीबाणी सोपं होतं लढणं तसं त्या अर्थाने, पण आताच्या परिस्थितीमध्ये लढायला खूपच सामर्थ्य हवं व्यक्तिगत. म्हणजे कोणी जेलमध्ये टाकलेलं नाही, पण अख्खा देशच जेल झाला आहे. अशा वेळेला आपण जिथे आहोत तिथे बोलायला माणसं घाबरतात. अशा वेळेला साधना बोलते आणि साधना डॉक्टर वैद्यांचं पुस्तक प्रकाशित करते. यालासुद्धा एक धैर्य लागतं. हे धैर्य तुम्ही साने गुरुजी आणि यदुनाथजींच्या परंपरेमध्ये टिकवलं आहे, याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून मी धन्यवाद देतो. डॉक्टरांनी वारंवार आपल्याला 14 नंतरच्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं. म्हणजे या सभागृहात तर मी अनेकदा त्यांना 2-3 कार्यक्रमांना आलेलो आहे आणि दरवेळेला ते आपल्याला आठवण करून देतात. आपल्या सगळ्यांच्या चिंतेचा हा भाग आहे की पुढे कसं होणार. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इशारा दिला होता की हिंदू राज्य जर आलं तर ती या देशासाठी सगळ्यात मोठी आपत्ती असेल आणि कोणतीही किंमत चुकून आपण ती रोखली पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले होते. डॉक्टर वैद्य ती भूमिका घेऊन उभे आहेत आणि म्हणून मला डॉक्टरांचं अप्रूप आहे आणि प्रेम आहे. डॉक्टर कळभाईंचे चिरंजीव आहे. डॉक्टर आमचे सेवादलाचे माझे विश्वस्त कार्यकारी विश्वस्त आहेत. डॉक्टर समाजवादी कार्यकर्ते आहेत, समाजवादी विचारवंत आहेत म्हणून नाही, तर ते हिमतीने उभे आहेत. म्हणून डॉक्टर तुम्ही आम्हाला अधिक प्रिय आहात. कारण या सगळ्या काळामध्ये लढणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत तुम्ही हिमतीने उभे राहतात. सेवादलाच्या नव्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहतात. विषमतेच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या बाजूने उभे राहतात. म्हणून डॉक्टर तुमच्याबद्दल आम्हाला अधिक प्रेम आहे आणि म्हणून या अशा पुस्तकांची आवश्यकता आहे. या पुढच्या काळात डॉक्टरांनी ज्याचा इशारा दिला, या संघाचं आणि त्याहीपेक्षा
ब्राह्मणीकरणाचा निशब्द वापरला, वैदिकीकरणाचा, जे प्रचंड मोठं आक्रमण आहे, त्या आक्रमणाचा आपण मुकाबला कसा करणार आहोत. मग अशी आम्हाला वारीला घेऊन गेले डॉक्टर साहेब. आम्ही तिघही वारीचं भजन गायलो. कशाला वारीपासून दूर राहायचं, आपलीच वारी आहे ना. तुकाराम तेव्हाही वेदांचा अर्थ तो आम्हासी ठाव म्हणत होते आणि सनातनांच्या विरोधात ठामपणे उभे होते, म्हणून तर गाथा बुडवल्या गेल्या. या 10-20% शिल्लक आहेत ज्या आपल्यापर्यंत राहिल्या आहेत, उरलेल्या कुठे गेल्या काय माहिती. पण त्याही लोकगंगेतनं तरल्या म्हणून, ते काही वर थोडंच झालं, लोकगंगेतून तरल्या म्हणून ते आपल्यापर्यंत आजपर्यंत टिकल्या. तर तुकाराम उभे होते, ज्ञानेश्वरी उभे होते, जे विवेकाची काजळी दूर करण्याच्या भूमिकेत होते. ही सगळी मंडळी आपली होती आणि ती परंपरा तेव्हापासूनची होती. जे आपण इथे सगळी समाजवादी मंडळी आहोत. आमच्या शिक्षकांमध्ये मी एकदा बोलताना समाजवादाबद्दल थोडंसं व्याख्यान देत होतो, तर आमचे एक ते अध्यक्ष आहेत नवनाथ गेण, तर ते म्हणाले तुकारामाने सांगून टाकलं आहे लगत त्यांनी, तुम्ही मगाशी जो भेदाभेद भ्रमामंगळ, म्हणजे या 3-4 शब्दामध्ये विषमतेच्या विरोधात भूमिका सांगितली, समाजवादी समाजरचनेची भूमिका सांगितली आणि सगळ्या विषमतेच्या विरोधात, सगळ्या शोषणाच्या विरोधात बंडाचा झेंडा तुकारामाने त्यावेळेला उभा केला. या 3-4 शब्दामध्ये ज्यांनी आम्हाला समाजवाद शिकवला, तर आमचा समाजवाद हा काही, जसं बाबासाहेब म्हणाले की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 शब्द मी काही फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही घेतलेले आहेत, तर ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून घेतलेले आहेत. तसं समाजवादाची आमची भाषा ही जरी पाश्चात्य याच्यातनं आलेली असली तरी त्याला पूर्वसुरी आमचे तुकाराम आहेत आणि त्यामुळे आपण ती नाळ तोडता कामा नये. या सगळ्या संतांनी जी भूमिका घेतली, अगदी महानुभाव पंतांनी घेतली, चक्रधरांचं नंतर काय झालं, तुकारामांचं काय झालं, नामदेवांचं काय झालं, हे प्रश्न आहेत ना. हे परवा आम्ही औरंगाबादला इथे राजा कांदळकर आलेले आहेत, सेवालाचे राज्याध्यक्ष, त्यांनी आणि अजित शिंदेनी बाबुळकर शास्त्रींना हा पुरस्कार दिला. महानुभाव पंथाचे ते प्रमुख आहेत. आणि त्यांनी मांडली, आता कुणीतरी विचारले बाबांना तुम्ही सेवादलाचा पुरस्कार देताय आणि तुम्ही साने गुरुजींच्या नावाचा. डॉक्टर साहेब साने गुरुजींच्या सगळ्या जीवनावरती, साहित्यावरती, समाजवादावरती आणि चारवाकापासून दाभोळकरांपर्यंत त्यांनी अप्रतिम भाषण केलं. आणि चारवाकापासून दाभोळकरांपर्यंत काय झालं हे जे सांगितलं त्याच्यामध्ये सगळे आले, चक्रधरी आले. केवढी हिंमत दाखवली त्यांनी. म्हणजे आपल्याला वाटतं की भगवी कफनी घातल्यात म्हणजे ते काही अंधश्रद्ध मंडळी आहेत, ईश्वराच्या चरणी लीन झाले, तसं नाही. हिमतीनं बोलत असतात. आणि नास्तिक दर्शनाची मोठी परंपरा आपल्याकडे आहे की जी असं सांगते की वेदांना नाकारते, ती गंगेत बुडी मारल्याने पापक्षालन होतं हे नाकारते, यज्ञात हवन केल्याने पापक्षालन होतं आणि स्वर्गातली जागा पक्की होते हे नाकारते. हे सगळं नाकारणं म्हणजे नास्तिक दर्शन आहे. आणि नास्तिक दर्शनाची काही हजार वर्षाची परंपरा भारतामध्ये आहे. त्या परंपरेतले आपण आहोत. त्यामुळे आपण अजिबात घाबरण्याचं कारण नाही. वैदिकीकरणाचं जे आक्रमण सुरू आहे, मनुवादाचं जे नवं आक्रमण सुरू आहे आणि जे संघाने उभं केलेलं आहे, त्या आक्रमणाच्या विरोधात ठामपणे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि हे उभं राहण्याची प्रेरणा या अशा साहित्यातनं मिळत असते. संकट काही छोटं नाही. जे बाबासाहेबांनी त्याला आपत्ती म्हटलं आणि कोणती किंमत चुकून हिंदू राज्य रोखलं पाहिजे असं म्हटलं. हिंदू राज्य आलेलं आहे, फक्त हिंदू राष्ट्र घोषित होण्याचं बाकी आहे. का जे ते पुढल्या 2 वर्षामध्ये ते घोषित होईल, तिथपर्यंत त्यांची हिंमत वाढलेली आहे. किती स्तरावरती ते गेलेले आहेत. सगळ्याच त्यांनी सांगितलं, पत्रकारिता म्हणजे गोदी मीडिया होऊन गेली आहे. म्हणजे अख्खा मीडिया गोदी मीडिया झाला. 2 शब्दामध्ये आपल्या 4थ्या खांबाचं पतन झालेलं आहे. आणि नुसतं हे नाही तर या परंपरेतले जेवढे मोठे खांब होते ज्याच्यावरती पुरोगामी डोलारा उभा होता, इथली माणुसकीची परंपरा उभी होती, इथली अवैदिकांची जी परंपरा उभी होती, ती सगळी पोखरून काढली. वारकऱ्यांचे अनेक संप्रदाय त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. जोपर्यंत भारदे आणि पागे जिवंत होते तोवर आळंदीला आणि देऊला विश्व हिंदू परिषदेला साधी सभा घेता आली नव्हती.
आता आळंदी ताब्यात गेली आणि परवा तुम्ही देहूला पाहिलं, ती ताब्यात गेलं. सगळं ताब्यात घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. एक एक संस्था ताब्यात घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे. हे कुठपर्यंत हद्द गेली आहे आपल्याला वाटतं, फक्त काही थोड्या प्रमाणावर नाही. आज सामान्य माणसांमध्ये हिंदुत्वाची जी प्रबळ भावना उभी राहिलेली आहे, ही कशातनं उभी राहिली? हिंदुत्व हा शब्द ना वारकरी संप्रदायात तुम्हाला शब्द सापडणार, कुठेही अख्ख्या वाङ्मयात दाखवावा, ज्ञानेश्वरीत दाखवावा, भागवत धर्मात दाखवावा, कुठेही शब्दाचा उल्लेख नाही. म्हणजे 1000 वर्षापूर्वी तर हिंदू हा शब्द जन्माला आला, पण हिंदुत्व ही तर राजकीय संज्ञा आहे जी सावरकरांनी दिली. म्हणजे आपण सावरकरांचं हिंदुत्व स्वीकारायचं की छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य स्वीकारायचं? हे हिंदवी स्वराज्य सावरकरांनी नाकारलं आहे आणि छत्रपतींना बुळगा ठरवलं आहे सावरकरांनी. त्यांच्या हिंदुत्वाला यासाठी आपण हिमतीने विरोध करू शकतो. आणि लोकांमध्ये अनेकदा लोक घाबरतात, नाही हिंदू धर्माबद्दल बोलू नका. कोण बोलतंय धर्माबद्दल? ते जे नाव जरी नंतर असलं तर कोण बोलतंय? परंपरेबद्दल कोण बोलतंय? हे काही हिंदू नव्हते का? म्हणजे 14च्या आधी जे राज्यावर होते ते काही हिंदू राज्यावर नव्हते का? हिंदूच होते राज्यावरनं. 14 नंतर हिंदू आहे, त्याच्या अगोदर हिंदूच होते. पण त्याबद्दल कोणी आक्षेप घेतला नाही. पण हिंदुत्वाची जी विचारसरणी आहे ही ज्या पद्धतीने सावरकर पुन्हा जिवंत झाले, गांधी हत्येनंतर सावरकर त्यांनी थोडे दूर लांब ठेवले होते. आता संघानं सावरकरांना पुढे आणलेलं आहे आणि ठरवून आणलेलं आहे. आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की संघाने सावरकरांना नाकारलं. बिलकुल कधी नाकारलं नव्हतं. ती त्यांचा स्ट्रॅटेजीचा भाग होता. गांधी हत्येनंतर सावरकरांच्याबद्दल जे एक वातावरण तयार झालेलं होतं त्यासाठी आणि पुन्हा संघाला प्रस्थापित व्हायचं होतं म्हणून त्यांनी काही काळ दूर ठेवलं. पण आता सावरकर, ज्याचा उल्लेख डॉक्टर साहेबांनी केला, हिंदीच्या संदर्भामध्ये हिंदीच्या सक्तीला भाषा म्हणून नाही विरोध आहे. हिंदीच्या सक्तीला यासाठी विरोध आहे कारण त्यांना हिंदू राष्ट्र इथपर्यंत जो प्रवास न्यायचा आहे, त्या हिंदू राष्ट्र अजेंड्याचा भाग म्हणून संस्कृताईज हिंदी ते आणतायत. खडीबोली आणतायत का ते? मगधी आणतायत का ते? पाली आणतायत का ते? भोजपुरी आणतायत का ते? मैथिली आणतायत का ते? मारवाडी आणतायत का ते? राजस्थानी आणतायत का ते? हरियाणवी आणतायत का ते? आर्यावर्ताच्या त्यांचा जो काही भूगोल आहे, ज्याला ते हिंदू राष्ट्र म्हणतात, त्या आर्यावर्तातल्या सगळ्या भाषा गिळून संस्कृतनिष्ठ अशी जी हिंदी त्यांनी तयार केली आणि ती लादण्याचा प्रयत्न केला. गांधींनी त्यावेळेलाही सांगितलं होतं महात्माजींनी की हिंदुस्तानी अपनानी होगी, हिंदी नाही. आणि हिंदुस्तानी ती की ज्याच्यामध्ये दक्षिणेकडच्या भाषांचा सुद्धा सरमिसळ झालेली असेल, ती स्वीकारत नाही तुम्ही. आणि जे अमित शहा आज बोलत आहेत आणि ते आठवण करून देतात, धर्मसंस्कृतीची आठवण दिली, जे कालचं ज्या भाषणात आहे, त्या धर्मसंस्कृतीची परंपरा पुन्हा ओळखण्यासाठी, धर्मसंस्कृतीचा आत्मभान आणण्यासाठी हिंदीचा स्वीकार करा असं आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा त्याला विरोध असला पाहिजे. मुंबईतनं जे काही आता हिंदी भाषेला तथाकथित विरोध करणारे लोक उभे आहेत, त्यांची भाषा आणि आपल्या मांडणीमध्ये फरक आहे. त्यांच्या मांडणीमध्ये आणि गांधीजींच्या हिंदुस्थानीमध्ये फरक आहे. एकाच वेळेला हिंदुत्वाचा स्वीकार आणि दुसऱ्या बाजूला हिंदी भाषेला नकार, हे दोन्ही नाही चालणार, दोघांना नकार द्यावा लागेल. कारण आताची जी काही हिंदी ते लादू मागतायत ती हिंदुत्वाचा भाग आहे. तुम्ही हिंदुत्व स्वीकारणार, सावरकरांना डोक्यावर बसवणार आणि त्यांची हिंदी नाकार असं आम्हाला सांगणार केवळ भाषिक राजकारणाचा फायदा घेण्यासाठी म्हणून, आणि आपण वाहवत जाणार. यातून आपण आपल्या महाराष्ट्राचं नुकसान करू, देशाचं नुकसान करू, आपण आपल्या भाषेचं नुकसान करू, आपल्या लोकपरंपराचं नुकसान करू, हे ओळखलं पाहिजे. अनेकांना ओमाळे येतात की नाही आपलीच भाषा बोलायला लागलेत, प्रबोधनकारांची भाषा बोलेल. काय प्रबोधनकारांचं त्याच्यामध्ये एक शब्दही नाही आहे. त्यामुळे ते जी भाषा बोलत आहेत आणि ज्या ओमाळ्याने बोलत आहेत त्याच्यामध्ये अंतर आहे. त्यांना सांगावं लागेल की ठीक आहे, हिंदीला विरोध आहे, योग्य आहे, पण हिंदुत्वाला आधी विरोध करा. कारण हिंदुत्वाचा प्रयोग म्हणून हिंदी लादली जाते, संस्कृतनिष्ठ हिंदी लादली जाते आणि तुम्ही ती पहिलीच आम्हाला सांगता. संस्कृतमध्ये आपल्याला जेव्हा शाळेत शिकवायला जातं रामा 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 असं असं ना पहिलं वाक्य, तर मला काही संस्कृत येत नाही. रामो रामा रामो रामा, मग त्यात रमाला लावत होतं आपल्याला. नाही, आम्हाला फक्त ती शाळेत रमाच फक्त आठवायची. मग ते काय, ते आम्ही मुलं ते थोडी उन्हाळ्याच असतात, ते संस्कृत तेवढं तर ते म्हणजे राम सुरुवात तिथून करायला लावतात तुम्ही. तर त्यांना तो धडा आपल्याला द्यायचा आहे आणि तो त्यांचा अजेंडा आहे. या सगळ्या पातळीवर, म्हणजे केवळ भारतापुरतं नाही आहे. तुम्हाला तर एक मुख्यमंत्री आहेत ते उत्तरेकडचे, त्यांचे पूर्वेकडचे थोडेसे,
ते म्हणाले होते, आठवत असेल तुम्हाला, की भाजपचे, की भाजप आता फक्त भारतापुरतं नाही, यापुढे नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि बांगलादेश इथे आमचं राज्य येणार आहे. तर लोक हसले, असं कसं काय राज्य येईल भाजपचं? ऑलरेडी आलेलं आहे, ऑलरेडी आलेलं आहे. या हसीनाला संरक्षण दिलं ही गोष्ट ठीक आहे, ती मजबुरी आहे म्हणून, पण ते करण्यामागे कोणाचे हात आहेत? यांचेही हात मिसळलेले आहेत. म्यानमारमध्ये, ब्रह्मदेशामध्ये जे जुंटाचं राज्य सुरू आहे, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या ना ऑन सॉंग सुकीला ऑंग सॉंग सुकी तिला जे हटवलं गेलं, आणि त्याही आधी रोहिंग्यांची जी कत्तल केली गेली, कोणी केली कत्तल? आपल्याला वाटतं की जुंटाने केली. जुंटाने नाही. बैठकीची तुम्ही विश्व हिंदू परिषदेच्या वेबसाईटवरती जा, तुम्हाला जुंटाचे अधिकारी आणि RSSचे हाफचिड्डीतले अधिकारी, पदाधिकारी एकत्र बैठक घेताना दिसतात. आणि ठरवून रोहिंग्याची कत्तल करण्याच्या मागे हे लोक आहेत. आता तिथे RSS शब्द नाही आहे, तिथे सनातन धर्म स्वयंसेवक संघ असा शब्द आहे. अमेरिकेत तुम्ही राहिलेला, तिथे हिंदू सेवा संघ शब्द आहे, हिंदू स्वयंसेवक संघ शब्द आहे, HSS. सगळ्या बाजूने चालू आहेत. आणि जी छोटी छोटी म्हणजे मॉरिशस, फिजी, सुरिनाम, जिथे ते भारतीय निर्वास आपलं मायग्रंट झाले, स्थलांतरित झाले किंवा ब्रिटिश घेऊन गेले कामगार म्हणून, गुलाम म्हणून, त्या सगळीकडे म्हणजे तिथे मूळ भारतीय नावाचे लोक सत्तेवर आहेत असं दिसतं. त्यांची पार्श्वभूमी ही लिबरल पक्षांची किंवा थोडंसं सोशल डेमोक्रॅट असल्यासारखी आहेत, आणि आहे ती वस्तुस्थिती आहे. पण त्या सगळ्यांना त्यांनी पकडलेलं आहे. आणि तुम्ही हिंदू आहात ही नवी ओळख घ्या सांगताय. म्हणजे आपल्याला फक्त भागवत माहीत आहेत, मल्होत्रा कुठं माहीत आहेत लोकांना? त्यांचे आंतरराष्ट्रीय प्रमुख मल्होत्रा आहेत. हां, ते नाही, ते परदेशात फिरत असतात. ते HSSचे प्रमुख आहेत. हां, त्याचेच राजीव मल्होत्रा. म्हणजे आपल्याला वाटतं फक्त भागवतच चालू, नाही, भागवत ते एक भाग आहे, छोटा भाग आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की भागवत वगैरे काय नाही, ते एक संघटित अत्यंत जमात आहे. आणि त्यांनी आखून घेतलेले आहेत, आपापल्या विभागण्या करून घेतल्या आहेत, वाटून घेतलेल्या आहेत. तिथे मल्होत्रा भेटत असतात वेगळ्या राज्यातल्या, देशातल्या लोकांना, आणि त्यांचा अजेंडा चालवत असतात. आणि सगळीकडे सनातन धर्माचा शब्दाचा प्रयोग करतात. तर ही इतक्या पद्धतीनं त्यांनी बांधणी केली आहे. धर्म ताब्यात, परंपरा ताब्यात, लोकसंस्था ताब्यात, राजसंस्था ताब्यात, विद्यापीठं ताब्यात, अभ्यासक्रम ताब्यात, सगळं बदलून टाकलं आहे त्यांनी. म्हणजे एकही गोष्ट नाही. या पुढच्या काळात आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रपिता होते हे वाक्य संपलेलं दिसेल तुम्हाला, आणि सावरकर राष्ट्रपिता झाले, यासाठी फार काय थांबावं लागणार, येणार आहे ते आज न उद्या. सुरुवात झाली आहे त्याची. जर 14 साली स्वातंत्र्य मिळालं असं म्हणत असेल कंगना, आपलं टेडी आहे, ती एडीबिडी नसते, ती बरोबर तिला बोलायला लावतात, ठरवून बोलायला लावतात. अनेकदा आपल्याला वाटतं काय वेड्यासारखं बडबडतात. वेड्यासारखं त्यांच्यातलं कोणी बडबडत नाही. त्यांच्या वेडेपणामागे एक सुसंघटित, नियोजनबद्ध प्लॅनिंग असतं, आणि ते त्या कटातून ते करायला लावतात. त्यामुळे आपल्याला अनेकदा वाटतं की ह्या प्रतिक्रिया मूर्खासारख्या काय ते, त्यांना काय कळतं आहे की नाही. कोणी त्यांच्यातलं मूर्ख वाटतील अशा व्यक्तींच्या माध्यमातून ते बोलत राहतात. एवढंच फक्त ते काळजी घेतात की आपल्यासारख्या लोकांनी दुर्लक्ष करावं. हे चालू आहे त्यांचं, आणि हा प्रयत्न करत राहणार. प्रश्न असा आहे की आपण जे कोणी या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहू मागतो आहोत, आपण किती संघटित होणार, की आपण आपलीच एकमेकांची डोकी फोडणार, याचा विचार करावा लागेल. मला आठवतं आहे भाई वैद्य म्हणायचे की ते तर शब्द आता तो शब्द वापरायचा म्हणजे आता पुन्हा भीती. पॅन्थरपासून नक्षलवाद्यांपर्यंत सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे म्हणायचे भाई, बरोबर ना? पुस्तकाचं आहे. का म्हणायचे? कारण शत्रू इतका, ही आपत्ती इतकी मोठी आहे की वाटेल ती किंमत मोजून करायची आहे. आपल्याला अजिबात नक्षलवादाचा मार्ग मान्य नाही, आपण त्या मार्गाने कधी जाणारही नाही, माओवादाच्या मार्गाने जाणार नाही. पण डॉक्टर साहेब, तुमच्यावर जे संकट आलं,
परवा एका मूर्ख माणसाने असं, म्हणजे मूर्ख म्हणजे आपल्या लोकांना वाटतं म्हणून मी तो शब्द वापरतो, मी मूर्ख म्हणतच नाही त्यांना, राष्ट्रसेवा दलाचा माओवाद्यांनी कब्जा केला आहे, लेख लिहिला आहे त्यांनी, आणि आपले लोक काळजीत पडलेले आहेत. मग माओवादी कोण? डॉक्टर आणि कपिल पाटील, हां, काजी शिंदे आणि राजा कांदळकर. म्हणजे दुरान्वयाने आमचा म्हणजे वैचारिक भूमिका असणारी काही मंडळी आहेत. विवेकाने ठरवून घेतलेली भूमिका आहे, पण ठरवून त्यांनी सांगितलेलं की नाही यांना बदनाम करायचं. आणि त्या बदनामीमध्ये जे अर्ध्या हळकुंडाने पुरोगामी समाजवादी झालेले असतात किंवा परंपरेने झालेले असतात, पण त्यांच्या नेडिवेमध्ये तेच असतं. त्यांच्या नेणिवेत गडबड आहे ती, हे आपल्याकडच्याही लोकांमध्ये गडबड आहे. नाही नाही, ते असं असू शकतं. ती सगळी मंडळी मदत करतात. तेव्हा आपल्याला थोडंसं झाडून घ्यावं लागेल आणि सांगावं लागेल की जागे व्हा बाबा, हलवावं लागेल त्यांना की कुठे उभे आहात तुम्ही, कुठला विचार करतात. जाणीवपूर्वक ती मंडळी काय करतात असं तुम्ही म्हणत नाही, पण त्यांच्या नेणिवेची भानगड अशी असते की ती भाषा बोलायला लागते. आणि म्हणून आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर साहेबांच्या या पुस्तकाच्या निमित्ताने आणि त्यांची पुरोगामी जनगर्जना असते. ही जनगर्जना केवळ पुस्तकापुरती राहू नये, फक्त कागदावर राहू नये आणि शब्दांपुरती न राहता ते शब्द कृतीत उतरण्यासाठीची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तुमची पुरोगामी जनगर्जना ती खऱ्या अर्थाने जनगर्जना बनावी आणि ती जनगर्जना बनण्यासाठी आपल्यावर लोकांमध्ये जाऊन काम करण्याची जबाबदारी आलेली आहे. त्या जबाबदारीचा भाग बनण्यासाठी तुम्ही आज बोलावलं असंच मी मानतो. आणि त्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत जसा पूर्वी होतो तसा राहणार आहे एवढाच शब्द तुम्हाला देतो आणि इथेच थांबतो. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजन हर्षे सर यांचा छोटासा परिचय या ठिकाणी मी करून देतो. डॉक्टर राजन हर्षे सर हे अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध, रिसर्च पेपर्स तसेच त्यांची इंग्रजी भाषेमधील अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून वेळेअभावी त्यांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही, परंतु स्पर्धा परीक्षा MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होतो. विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रकाशक या 5 प्रकारच्या भूमिका निभावताना सरांनी पुणे विद्यापीठ, JNU दिल्ली, सियान्स्पो पॅरिस, कोलंबिया न्यूयॉर्क, हैदराबाद विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ आणि साऊथ एशियन दिल्ली या 7 विद्यापीठांमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. मगाशी शिरसाट सरांनी जो उल्लेख केला, ही पक्षी उन्हाचा 7 विद्यापीठांच्या आवारात हे त्यांचं पहिलं मराठी पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. आणि मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते याचं प्रतिबिंब या पुस्तकामध्ये दिसतं. सरांनी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे उद्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन साधना प्रकाशनाच्या हॉलमध्ये होणार आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं. आपल्या आजच्या प्रकाशन समारंभाचे उत्सव मूर्ती आणि धारदार लेखक, प्रतिभावंत लेखक, डॉक्टर म्हणत नाही त्यांना मी, अभिजित वैद्य, दणकेबाज पत्रकार, ज्यांच्यामध्ये कमालीचं धारिष्ट आहे असे पत्रकार, असे निर्भय पत्रकार. आणि त्यांचं जे आपण स्पिरिटेड आता भाषण ऐकलं त्याच्यावरून अगदी ध्यानातच आलं असेल की एखादा मुद्दा ठसवायसाठी ते किती प्रयास करतात आणि किती तळमळीने बोलतात. दुसरे पाटील साहेब कार्यकर्ते तर आहेतच, पण विचारक आहेत आणि किती सखोल तऱ्हेने त्यांचा विचार अनेक बाबतीत झाला आहे. आणि तिसरे माझे मित्र, अतिशय कल्पक, विचारवंत, झुंजार आणि साधना साप्ताहिकाचे एका अर्थाने नेते, ज्याच्यामुळं एक सगळा परिवार
सारखा त्यांच्याबरोबर काम करत असतो आणि मी सुद्धा आजकाल ह्या परिवाराचा एक सदस्य आहे. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्यांची बाळासाहेब माने समोर दिसत आहेत, सुदाम समोर दिसत आहेत, तसं पूर्वीचे साधनेचे सहकारीसुद्धा आहेत. आणि आज मजेची गोष्ट म्हणजे माझ्या वर्गातला प्रोफेसर प्रवीण सप्तर्षी आहे त्याच्या पत्नीचं, ते असं सगळं आनंदाचं वातावरण आहे. तेव्हा मी थोडासा मोकळा होऊन बोलणार आहे आणि मनासारखं जे बोलणार आहे ते मनापासून बोलणार आहे. कोणालाही हर्ट करायचा माझा अजिबात हेतू नाही, पण अध्यक्षाची भूमिका मी जपण्याचा प्रयत्न करीन आणि मला जे वाटतं ते खरं वाटेल ते बोलेल. एक तर सांगायचं म्हणजे हा सगळा इतकं निर्भय पुस्तक आहे हे सगळं, की मला त्यांची ओळख भाई वैद्यांचे चिरंजीव वगैरे अशी करायचीच नाही. ही व्यक्ती स्वयंभू वेगळ्याच तऱ्हेचं हे व्यक्तिमत्व आहे आणि तसंच आपल्याला त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. कारण देश वाचवायचा म्हणून ते लढायला तयार झालेत आणि मी दिल्लीत इतके वर्ष वास्तव्य केलं. देश वाचवायचा का स्वतःला वाचवायचं म्हणून सारखे लाचारी करत हिंडणारे लोक मी किती पाहिले. कधी कधी आमच्या म्हणजे परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात किंवा कुठे UGC मीटिंग्स व्हायच्या तेव्हा लाचारीची किंवा एखादी सायकोफॅन्सी म्हणतात तसं चमचेगिरी अगदी म्हणजे क्रूड शब्दात म्हणायचं त्याची परिसीमा मी पाहिलेली आहे. मी आता मोदी साहेबांनी या देशासाठी किती केलं, दिल्लीसाठी किती केलं, पार्लमेंट बांधली, अमकं झालं तमकं झालं, याचं नाव खरं म्हणजे नरेंद्रनगरच का नाही करू. असलं सगळं 15 वेळा म्हणायचं, 20 वेळा म्हणायचं, मग कुणीतरी त्या मोदींना जाऊन सांगतं की हा म्हणतो नरेंद्रनगर करा म्हणून. तर हे बी आणि दिल्ली अशीच आहे, दलालांचं शहर आहे ते सगळं. शेवटी माणसाला कंटाळा येतो की सत्तेच्या दलालांनी त्यात आपण काय वावरतोय असं. तर त्याच्यामुळं असा कुठेतरी पत्रकार पुन्हा लढायला तयार झाला हा मराठी बाण्याचाच असू शकतो. या सह्याद्रीतनंच असा कुणीतरी पुन्हा निर्माण होईल जो पुन्हा हे चॅलेंज करेल. मग शिवाजी होते, टिळक होते आणि त्या परंपरेतला मी त्यांना मानतो, इतकं मला त्यांच्याबद्दल आदर आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची अशी वाटते आणि मला मनापासून सांगावीशी अशी वाटते की त्यांचा जो बुद्धावरचा पहिला लेख आहे तो अतिशय अप्रतिम आहे, अतिशय अप्रतिम. मग जो कोणी बुद्धिझमवर इनिशिएटिव्ह झाला नसेल त्यांनी जर वाचलं तर त्याला सगळं सोपं इतकं समजून जाईल सगळं. आणि त्यात विवेकवाद, समतावाद, मानवतावाद आणि युद्धाने कुठलेही प्रश्न सुटू शकत नाहीत ही जी बुद्धाची परंपरा आहे, बुद्धीच्या थिंकिंगचं सगळं सार आहे ते इतकं सुंदर मांडलं आहे. पण त्यात मला आणखी एक मजेशीर गोष्टी सारखी विचार करताना वाटली, कारण हे इतकं एंगेजिंग लिखाण करतात आणि मी तुम्हाला कंटाळ नाही न येईल असंच म्हणतो मला काय म्हणायचं. कारण मला माहिती आहे की मी एक अकॅडमिक आहे, तेव्हा कधी कधी लोक कंटाळतात. म्हणजे कधी कधी म्हणतात की प्रोफेसर जेव्हा बोलत असतो तेव्हा लोक झोपत असतात वर्गातल्या वर्गात असे. तर तसं मी काही करणार नाही, पण थोडक्यात सांगतो मला काय वाटलं ते की युद्धामुळं कुठलाही प्रश्न संपत नाही. पण मला असं वाटतं की आपल्या भारतात डॉमिनंट एथॉस या भारताचा किंवा संस्कृती भारताची ही हिंदू आहे. हा एथॉस हिंदू आहे हे मी हिंदू धर्म असं म्हणत नाही, फक्त हिंदू एथॉस आहे. आणि तो एथॉस मी कुठंतरी विरोधाला जागा देतो असं मला वाटतं. ह्यांचा सगळा ब्राह्मणवादाला विरोध जो झाला सारखा तो होऊ शकला कारण त्या आपल्या परंपरेचाच विरोध कुठेतरी आहे आणि त्याच्यामुळंच बुद्ध झाले, महावीर झाले, लोक जर असे पुष्कळ लोक होऊन गेले. बुद्धाचं सगळं युद्धच पण ब्राह्मणिकला हिंदुइझम विरोधच होतं आणि त्याला बुद्धांनी दणकून विरोध केला. दुसरी गोष्ट हिंदू जे आपण म्हणतो ना तथाकथित संघाचे लोक आम्ही केवढे सहिष्णू, आम्ही असं त्यांच्यात काही सहिष्णू वगैरे काय नाही. बुद्ध धर्माला चांगलं पाणी पाजणं आणि बुद्धिस्ट लोकांच्या मोनास्ट्री तोडून टाकणं, डिस्ट्रॉय करण्याचं काम इथं पुष्कळ झालं. त्याच्यामुळे बुद्धाचा धर्म जिथं सुरू झाला तो इथनं बाजूला गेला आणि चीन आणि जपान आणि सगळ्या बाकीच्या देशात बुद्धिझम वाढला. पण तरी मला महत्त्वाचा मुद्दा जो मांडायचा आहे तो की कुठंतरी विरोधाला या देशात कायम स्थान होतं आणि तो विरोध कायम असा व्यक्त केला गेला, कायम व्यक्त केला गेला. बुद्ध झाला, महावीर झाला, पण त्याच्यानंतर असं मोठी एक भारतभर होती आणि महाराष्ट्रात त्याच्यात काही नवं वाटण्यासारखं काही नाही. पण एक संत परंपरा होती,
भक्तियुगाचा लोकांनी जे दारिद्र्याने आणि दीनतेने पछाडलेले लोक होते किंवा ज्या विषमता होत्या, ज्या समाजातल्या विसंगती होत्या, त्या सगळ्या मांडल्या आपल्या काव्यातून, आपल्या विचारातून. आणि त्यात मला वाटतं कबीर, मीरासारखे लोक अगर उत्तरेत असले तर महाराष्ट्रात केवढी मोठी परंपरा आहे. आज मला डॉक्टर साहेब ज्या बोलत होते त्या वारकऱ्यांशी, तेव्हा मला पुन्हा महाराष्ट्रात आल्यासारखं झालं. जसं विनोबांना एकदा रडायला आलं की वारकरी चाललेत आणि आपलं, तसं मला भारावून गेल्यासारखं झालं. आणि त्याच्यावर ज्ञानदेव, तुकाराम, चोखामेळा, सावतामाळी, एकनाथ, जनाबाई, केवढी ही परंपरा आहे आपली. आणि आता तुकारामाचं नावच आपण घेत होतो दुपारी, म्हणून मला थोड्याशा गोष्टी म्हणाव्याशा वाटतात. एक एक तुकाराम अगदी थोडासा असा मनापासून ऐकला किंवा वाचला तर कसं वाटतं की एक साधी ओळ आहे, भिक्षा पात्र दरिद्र दुःखा वगे जळो जिणे लाजिरवाणे. आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपण भिक्षापात्र घेऊनच सगळीकडे जात होतो. PL480चा गहू यायचा आणि तो खात कदाचित आमची पुढी सगळी वाढली. आणि असं भिक्षापात्र नेहरूला घेऊन जायला लागलं. सखा पाटील अन्नमंत्री होते. तर ते लाजिरवाणं जिणं काय असतं ते माहिती. आणि पुढं भारताचं किती अर्थाने प्रगती झाली, ग्रीन रेव्होल्यूशन झाली, काय काय नाही झालं. त्या अशा सगळ्या गोष्टी झाल्याच नाहीत म्हणायचं केवढा मोठा अन्याय एखाद्या लोकांच्यावर असतो. पण हा लोकांचा निर्णय होता, लोक त्याच्यासाठी संघर्ष केला. त्याच्यातनं आपण स्वायत्त आणि सेल्फ लँड झालो धान्याच्याबद्दल. तर भिक्षा पात्र दरिद्र दुःख अवघे जळो जिणे लाजिरवाणे, ही तुकारामाची ओळ खरंच आपल्याला पुन्हा असं वाटतं की वाचली की असं वाटतं काय. तर एक मला असं वाटतं की तुकारामांच्यामध्ये एक प्रचंड मोठी आध्यात्मिक शक्ती होती आणि प्रचंड एक व्यावहारिक अंडरस्टँडिंग होतं त्या काळाचं. कारण एकदा स्वतःच्याबद्दल त्यांना कीव जेव्हा आली तेव्हा ती ओळ आहे बघा, तुका झालासे सांडा विणविती पोरे रांडा. सांडासारखा मी झालो आणि मला आता सगळे रांडा आणि पोरंसं हसतात पायावर, इतका मी हास्यास्पद झालो आहे. आणि तोच तुकाराम ते म्हणतात की अणू रणविया तोकडा तुका आकाशा एवढा. आत्मज्ञात झाल्यावर जे तुकाराम होते ते असे तोकडे होते, फार पुढं पोचलेले होते. तर ह्या सगळ्या संतांचं वाङ्मय, संतांच्याकडनं स्फूर्ती घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण महाराष्ट्र त्याच्यावर उभा आहे. शिवाजी आहे, ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे. पहिल्यांदा नेहमी सोशल रेव्होल्यूशन येते आणि हा वारकरी संप्रदाय त्यांनी सोशल रेव्होल्यूशन केली. कुठंतरी समता, विश्वबंधुत्व किंवा कुठेतरी समता वर्तावी, अहंता खंडावी, ज्ञानेश्वर हे इथं आचरणात आलं. आणि त्याच्यामुळे सोशल रेव्होल्यूशनमुळे शेवटी पुढं राजकीय क्रांती होऊ शकते. पहिल्यांदा बुद्धिझम आला आणि नंतर चंद्रगुप्त मौर्य. पहिल्यांदा इथं ज्ञानेश्वर झाले आणि म्हणून शिवाजी झाले. पॉलिटिकल रेव्होल्यूशन कधीही सोशल रेव्होल्यूशनच्या होऊच शकत नाही. आणि तो विचार आपल्याला ध्यानात ठेवला पाहिजे. आणि आंबेडकरांनी ते आपल्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट किती सुंदर मांडले सोशल अँड पॉलिटिकल रेव्होल्यूशनचा संबंध. तेव्हा ह्या आजच्या एका दृष्टीने हा फार सुंदर दिवस आहे की तुकारामाची आपण आठवण करतोय. कारण शब्दांचीच शस्त्रे हेच मुळे आजचं शीर्षक आहे आपल्या पुस्तकाचं. दुसरी गोष्ट मला जी म्हणायची वाटते ती त्यांनी गांधींच्यावरही फार छान रिफ्लेक्टिव्ह लिहिलं आहे सगळं. आणि त्यांच्याच विचारांना थोडंसं पूरक असं मी 2-4 गोष्टी म्हणू इच्छितो आज. एक म्हणजे गांधींच्या अहिंसेतली निर्भयता त्यांना पटलेली आहे, मला पटलेली आहे. मी आयुष्यभर तसाच वागलो. लोकांनी हसव काही म्हणो, पण मला असं वाटतं की हिंसा हे फार सशक्त माणसाचं शस्त्र असतं. भ्याड माणसं कधी अहिंसक होऊ शकत नाहीत. आणि ते गांधींनी आपल्या आचरणात दाखवलं. कारण सत्य आणि अहिंसा ह्या दोन त्यांच्या गोष्टी अशा होत्या त्या त्यांना ईश्वर प्राप्तीसाठी हव्या होत्या. आणि त्यासाठी गांधी ह्या दोन्ही तत्वांचं कधी त्यांनी त्याग केला नाही आयुष्यभर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आज चलते आणि जे गांधींनी करून दाखवलं ते गांधींचा जन्म पोरबंदरचा होता. ते राजकोट आणि पोरबंदर आणि गुजरातमध्ये वाढले. आणि त्या काळचा गुजरातमध्ये एक मोठं व्यापारी केंद्र होतं. आणि त्याच्यामुळं त्यांचा सगळा संबंध भोरा, खोजा, मुसलमान, शिया किंवा ख्रिश्चन, पारशी, बौद्ध सगळ्या धर्मांशी आला. आणि त्याची आई स्वतः पौराणिक सेक्टची होती. तेव्हा सगळ्या धार्मिक विविधतांशी कसं
संवाद ठेवायचा आणि तो चालू ठेवायचा आणि सतर्कपणे करत राहायचं, याची गांधींना पूर्णपणे कल्पना होती. कारण त्याच्यातच भारत बसलेला आहे, भारत ह्याच्यापेक्षा काही वेगळा नाही आहे. आणि तो गांधींना पूर्णपणे ज्ञात होता आणि त्याच्यामुळेच एवढ्या त्या मोठ्या चळवळी ते उभे करू शकले. कारण त्यांच्या प्रत्येक हाकेला लाखो लोक सगळ्या उपखंडात उभी राहिली. तेव्हा तर काही इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, काही नव्हतं, पण गांधी उपासाला बसले म्हटलं की सगळ्या देशाला खेड्यापाड्यातनं लोक काळजी करायचे, काय होईल देशाचं. आणि त्याच्यामुळे गांधींच्याबद्दल त्यांनी जे लेखलं आहे तोही अप्रतिम आहे. त्यात मला आणखी आवडलेली गोष्ट गांधींनी लोक म्हणतील धारिष्ट केलं, पण तरी हिटलरला पत्र लिहिलं ना, आणि 2 पत्र आहेत. मग असं नाही की बा तू पहिल्यांदा समजवायचा प्रयत्न केला, बा तू जगाचा विध्वंस करतो हे तुला कल्पना नाही का, हे काय चाललं आहे. आणि असं धारिष्ट नेहरूंनी असं दाखवलं होतं की मुसोलिनी त्यांना भेटायची पुष्कळ इच्छा होती आणि प्रयत्न केले. जेव्हा ते कमला नेहरूंचा मृत्यू झाल्यावर रोममध्ये थोडा वेळ थांबले होते, पण मुसोलिनीला नेहरू भेटले नाहीत. आणि मला ह्याचा अभिमान वाटतो की आपल्या एक देशाच्या फॅसिस्ट माणसाची कुठलंही त्यांनी काही केलं नाही. तर गांधींच्यामध्ये वेगळ्या तऱ्हेचा जो त्यांची एक आध्यात्मिक शक्ती होती, त्यांचं एक सत्यावरची निष्ठा होती, आणि दुसरं म्हणजे कायम कार्यरत राहायचं, लोकांना स्फूर्ती द्यायची आणि देश वेगळ्या तऱ्हेने बांधायचा. मानसिकता अशी करायची तुमची, कुठंतरी हे ह्या माणसाची का महामानाची बुद्धाची किंवा ख्रिस्ताचीच तुलना होऊ शकते. असले कॉन्टेम्पररी लीडर्स सगळे, त्यांच्याशी काही गांधींचं तुलना करणं मूर्खपणा आहे मला वाटतं. दुसरं आता काय म्हणतात त्याला, एक मला असा विचार डोक्यात नेतो म्हणून म्हटलं की थोडंसं परखड मला बोलावं लागेल. मी पुण्यातच वाढलेलो आहे बरं का, अगदी पुण्याचा माणूस आहे मी पण. आणि माझ्या लहानपणी सगळे संघिष्ट लोक आजूबाला असायचेच सगळे, आणि गांधी नेहरूंना वाटेल ते काय काय म्हणत असायचे, त्यांचे वडील, कधी कधी मास्तरसुद्धा. आणि सावरकरांचं उदात्तीकरण, हे इथलं वातावरण आहे ब्राह्मणी असं सगळं पुण्याचं. सॉरी बट तसंच होतं. पण मला दुर्दैव काय वाटतं माहिती आहे का, की त्या नेहरू द्वेषामुळं म्हणा किंवा अँटी काँग्रेसिझम म्हणा, कुठंतरी जनसंघाला लोहियांनी कोॲलिशन करायचा प्रयत्न केला 67 साली, आणि 75 साली चक्क जे पीने त्यांना मान्यताच दिली. ते जनता पार्टीमध्ये आले आणि त्या जे पींसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी त्यांना मानावं किंवा त्यांना काहीतरी राष्ट्रवादी वगैरे म्हणावं, याचा त्यांनी केवढा फायदा घेतला. आता आपले आजचे लेखक आहेत ते इतके विद्वान आहेत आणि एका अर्थाने इतके चतुर आहेत. मग त्यांची चतुराई सांभाळणारे ते चतुर आहेत. पाटील म्हणण्यात की मूर्ख माणसं नाहीत, तर मला ते पूर्ण पटतं. पण त्यात एक असा लेख आहे की प्रणबदा कसे हारले. आणि म्हणजे असं असतं की ही माणसं सगळी तुम्हाला प्रशस्तीपत्रकं मिळवायसाठी प्रणबदांसह आपल्या संघात बोलवून घेतील, त्यांचं काहीतरी गवगाव करतील. मग आता पाहुणे म्हणून आले म्हणून संघाची कशी शिस्त चांगलं, काहीतरी 2 गोष्टी प्रणबदा चांगलं म्हणतील, त्याच्याही जाहिरात करत बसतील दिवसभर. गांधींनी सुद्धा कसं ह्याचं हेडगेवारांचं कौतुक केलं, नेहरूंनी गोळवेरकरांचं, असलं काहीतरी ते म्हणत असतात. 15 वेळा म्हणलं, 100 वेळा म्हणलं की असं वाटतं असं केलं असेल ना नक्की गांधींनी नेहरूंनी. सगळे प्रणबदास सगळे तसेच आहेत लोक, काहीतरी संघात असं आहे. आणि यांचा सगळ्यात मोठा मला वाटतं सगळ्यात मोठा ॲसेट हे अगदी दादांचं खोटं बोलतात, पापण्याचा न पिचकावता. ही कवडी म्हणजे इतकी निर्लज्ज माणसं जगात असू शकतात हे मला कधी. आणि आपल्या सगळ्यात मला देशाचं आश्चर्य वाटतं की तुम्हाला तुमचा नेता जसा आहे की चुकूनचं बिचारा खरं बोलत नाही, तुम्ही म्हणता वा 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 काय चाललंय, काय वेळ लागल्यासारखं सगळं, आणि म्हणायचं नाही की. मग एकेकडे असं होतं की काय नाही, तर माओचं तू कुठेतरी त्या नदीमध्ये पोहून गेला, त्याचे फोटो स्विमिंग पूलमध्ये, आणि मग चीनमध्ये त्याचा जयघोष चालायचा. आपण काय करायला लागलो आहे, आपण स्टॅलिन करायचं आपल्या, तर हिटलर पाहिजे का माओ, काय पाहिजे आपल्याला देशात. आणि ह्या गोष्टीवर खरोखरच विचार करायला पाहिजे, कारण आपला देश हा एसेन्शियली बहुल आहे, फार इतक्या विविधता इथं आहेत, आणि आपण आपल्याला परवडणारं नाही सगळं काय चाललं आहे. आणि त्याच्याबद्दल आणि अलीकडं असं आहे की खूप जी दुर्दैवाची गोष्ट मला वाटते ती तथाकथित मध्यम वर्ग जो आहे तो नुसता मंत्रमुग्ध आहे बघा भक्तीमध्ये. आणि एवढी भक्ती असू शकते व्यक्तीची हे मी पहिल्यांदाच पाहिलं. माझ्या दुर्दैवाने म्हणजे मला सगळ्या शाळांच्या मित्राची रजा घ्यायला लागली, कारण मला त्यांचं सगळं लिहिणं असह्य वाटायला लागलं.
त्यातल्या एकाने मी नेहरूंचा फोटो विजयालक्ष्मीबरोबर पिठी मारताना होता, लंडनमध्ये ते भेटले, त्या भाऊ आणि बहीण. तर नेहरू कसला वुमनायझर होता असलं सगळं लिहिलं होतं. म्हणजे शाळेतले माझे लहानचे मित्र, हे मला म्हणावं असं वाटतं पब्लिक, मी आय फेल्ट सो हर्ट. असं कोणीतरी नेहरूंसारख्या माणसाबद्दल म्हणतं आणि ते आपल्या वर्गात होतं काहीतरी असा मनुष्य. हे मी तुम्हाला अशासाठी म्हणतो आहे की लोकांचं सगळं मग डोकंच ताळ्यावर नाही असं मला वाटतं. मग कधी कधी असं असतं ना की एक क्षण असा येतो की समाजाला वेड लागतं, आणि आज आपल्या समाजाला वेड लागलं आहे. मग पूर्वी काय म्हणतात तर ते हिटलर जो होता त्याच्या भजनी इतके लोक लागले की त्यांना पटायचंच नाही की कुणीतरी रशिया अमेरिका मिळून आपल्याला हरवतील वगैरे. आणि ते चक्क मग बर्लिनमध्ये आले आणि रशिया त्यांनी दरवाजे ठोठावले लोकांचे. त्या भक्तांना कळलं की हिटलर काल मेला आणि सगळं संपलं आहे. मग मला कधी कधी वाटतं की हा देश काय बर्लिन मुवमेंटमधनं पास होतो काय, इतकी वाईट स्थिती आज आहे. आणि इतके आम्ही मूर्ख नव्हतो. सगळीकडेच मूर्ख माणसं दिसतात आपल्याला. अर्थात काही मूर्ख जे म्हणतात ते डोळेच मूर्ख आहेत, ते मुद्दाम करतात असं, ते बरोबर आहे. पण आता त्याच्या पुढची गोष्ट मला वाटते, कारण जे मी संकट डॉक्टर साहेब सारखं म्हणत होते, तर ह्या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटतं. दोन की एक महाराष्ट्राची एवढी परंपरा आहे, संत परंपरा आहे ह्या देशात, ह्या महाराष्ट्र देशातच मी म्हणेन की इथं फुले आंबेडकर होते, इथं कर्वे होते, शाहू महाराज होते, आगरकर होते, एवढे सुधारक, एवढे संत परंपरा, एवढी दांडगी, ह्या सगळ्याला विसरून आपण काय आपल्यावर हिंदी भाषा लादायची का? बरं कोणचा असा प्रांत आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मराठी किंवा तामिळ शिकायला लोक तयार आहेत, आपण का सारखं लोटांगण घालतो सगळ्याच्यात? हे ह्या गोष्टीचं मला सल वाटतो मी एक मराठी माणूस म्हणून. पण त्याहीपेक्षा जे अगदी खूप आहे का आंबेडकरांचं, सावित्रीबाईंचं मी नाव घेतलं की इथं एवढी परंपरा आहे मॅन वुमन इक्वॉलिटीची, स्त्री पुरुष त्यांच्या समतेची, एवढी परंपरा महाराष्ट्रात मोठी, एवढं प्रबोधन झालं आहे. आणि आज मी असं आहे की काय म्हणतात त्याला, बिल्किस बानूच्या 11 रेपिस्टना स्वातंत्र्याच्या दिवशी 15 ऑगस्टला चांगले वर्तनाबद्दल त्यांना मी सोडून दिलं आणि नंतर त्यांचा पुढं सत्कार झाला, लोकांनी मिठाई वाटली आणि आपल्याला काही याच्याबद्दल काही वाटत नाही. मग कुठंतरी आपण स्वतःबद्दलच विचार करायला पाहिजे किंवा आसाराम काय, राम रहीम तर पूर्ण कन्व्हिक्ट आहे, पण बेल मॅप त्याला सोडतात आणि तो प्रचार करतो, तिला दर्शनाला लोक येतात. मग कुठेतरी समाज निर्लज्ज व्हायला लागला आहे का ह्याची मला फार चिंता वाटते. आणि दुसरं मग मिसोजिनी म्हणतात ना की बायकांच्याबद्दलचा तिरस्कार, बायकांना कमी लेखणं आणि बायका सगळं कसं टॉलरेट करतात नॉनसेन्स, म्हणजे मला भयानक वाटतं. माझी आई म्हणायची की सगळे पुरुष मीडियाकर असतात, आम्ही बायका असल्यामुळे मला पुरुष प्रधान लगेच संधी मिळत नाही. एवढ्या लहानपणी तसं बोलायची. माझी आजी इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये होती आणि आता तुम्ही इतके का रिॲक्शनरी लोक झाला आहे असं मला कळतच नाही. काय व्हॉट इज दिस नॉनसेन्स? बायकांना वाईट वागवलं जातं आणि त्याच्यावर कुठे सेलिब्रेट करताय आपण, तो पहिलवानांना त्रास देणारा मनुष्य. असे कित्येक उदाहरणं देता येतील. सगळे संघाचे लोक बलात्कारांच्या का सपोर्टमध्ये असतात, हे काय भयानक आहे. आणि आपल्या ह्याच्याबद्दल काही वाटत नाही, कसलं परवर्जन आहे, भयानक आहे. त्याहीपेक्षा म्हणजे कुणी काय विज्ञानांच्याबद्दल डॉक्टर साहेबांचं लिहिलंच, अनेक तऱ्हेने लिहिलं आणि त्यांचं प्रभुत्व किती विषयांवर आहे. क्लायमेट चेंज असो, अनेक विषयावर ते अतिशय अधिकाराने लिहितात आणि जोरदार लिहितात. पण मला नेहमी असं वाटतं काय म्हणतात त्याला, एक प्लास्टिक सर्जरी गणपतीची केली काय, विमानं काय होती पूर्वीच्या काळात, असल्या भाकड कथा आपण त्याच्यावर काय बोलायचं. त्याहीपेक्षा जास्त मला कधी कधी वाटतं की एखादी कम्युनिटी तिला हेट करायला शिकवायचं लहानपणापासून. हिटलरने जूनच्याबद्दल ते उद्योग केले असे. आणि इथं म्हणजे काय म्हणतात त्याला, गोभक्षक आहे, गोरक्षक नावाची जी जमात आली, त्यांनी जुनेद, अखलाक असे किती मारले गेले लोक आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटत नाही. मग तेही नागरिक आहेत, त्यांचा तेवढाच भारतावर अधिकार आहे का ख्रिस्ती धर्माचे लोक किंवा मुस्लिम धर्माचे लोक हे सगळे परके आहेत? हा कुठला सगळा विचार आहे? मग कुठं तरी काय म्हणतात त्याला, बायबल एकदा माझे मित्र होते रामचंद्र गांधी, गांधींचे नातू आणि राजाजींचे नातू, तर कधी कधी आम्ही दोघं मिळून बरोबर बायबल वाचायचे. आणि मला तो रामू गांधी म्हणायचे, सगळ्यात मला असं वाटतं बायबलमधलं पॉवरफुल वाक्य म्हणजे कोणचं, तर जीसस वेप्ट. म्हणजे त्याला
इतकी हे आलं बाई आतनं असं भरून आलं की असं सगळं माणूस कसा ही वेब इतकी क्रुएल्टी. तर आपल्याला म्हणजे जुनैद मरतोय, अखलाक मरतोय, पण आपल्यातला ख्रिस्त कधी रडतो का त्यातनं? कधी आपल्याला कधी वाईट वाटतं का? आपण मानवतावादी स्व नाही, राष्ट्र काय चाललं आहे. मी राष्ट्रवादी नाही, स्वतःबद्दल सांगतो. माझा राष्ट्रावरच विश्वास नाही. मला राष्ट्र म्हणजे मी पेट्रिऑटिक जरूर आहे, पण असल्या तऱ्हेचा राष्ट्रवाद मला मान्य नाही. मला लोकांच्यावर आहे भारतातलं प्रेम आहे, त्यांच्यासाठी मी काही कराल, त्याला जीव गेला तरी चालेल. पण हे जे सगळं धर्म राष्ट्र हे चाललं आहे ना, हे सगळं मीडियावरलं आहे, सगळं थिंकिंगच नाही याच्यात काही. पण माणसं काय असतं की धर्माची ताकद एवढी दांडगी असते जी माझ्या साम्यवादी मित्रांना कधी कळली नाही. आणि ते त्यांना हसायचे. अर्थात काय केवळ साम्यवादी लोक सुद्धा फॅनॅटिक धर्माच्या सारखेच वागतात, पण तरीसुद्धा. तर आता काय की सगळ्यांनी मिळून ह्या लोकांना यायचा संधी मिळाली आणि त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांनी लिहिले ते आधी खरं आहे. मी कुठेतरी त्यांचं बीचं पुस्तक थोडक्यात समराईज करायचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की त्यांनी सोशल पोलरायझेशन म्हणतात, सारखी सामाजिक तणाव जो सारखा आहे तो गेल्या 10-12 वर्षात केवढ्या प्रचंड प्रमाणावर वाढला आहे. तसंच पॉलिटिकल सेंट्रलायझेशन, सगळी सत्ता केंद्रीभूत व्हायला लागली एका ठिकाणी, आणि इकॉनॉमिक इनइक्वालिटी त्याच्यावर त्यांनी पुष्कळ लिहिलं आहे. सगळ्या आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातनं जे पुढं जे चाललं आहे तर म्हणजे सपरेशन ऑफ फ्रीडम ऑफ थॉट. आपल्याला विचार स्वातंत्र्य कुठं राहिलं आहे? विद्यापीठाचं विचार स्वातंत्र्य नसतं, कुठलाही विषय शिकवता येणार नाही. मी तर पॉलिटिकल सायन्स आयुष्यभर शिकवलं. अगदी काश्मीर प्रश्न जरी शिकवायचं ठरवलं तरी पाकिस्तानची एक बाजू असते, भारताची एक बाजू असते, काश्मीरी लोकांची एक बाजू असते, आणि त्याच्या व्यतिरिक्त जगातल्या विद्वानांना त्याच्याबद्दल काहीतरी म्हणायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आता शिकवता येतील का नाही मला माहीत नाही. पण कोण कधी हिंदू विरोधी देशद्रोही वगैरे होऊ शकतो त्या देशात याची काहीच कल्पना नाही मला. पुढं मला नेहमी असं वाटतं की अनेक गोष्टी अशा घडल्या. डिमॉनिटायझेशन, त्यातनं सगळं इकॉनॉमीचं काय उद्ध्वस्त झाले तुम्ही सगळे पाहताच. करोनाच्या सगळ्या संख्या लपवलेल्या होत्या. आज 50 लाख लोक तरी मेले असतील करोनामध्ये. सरकारच्या फिगर पण 5 लाख होते, इकॉनॉमिस्ट म्हणत 50 लाख. आणि आता सरकारने आपली रिवाईज केले फिगर मेलेल्या लोकांची करोनाच्या साथीवर. तसंच मला आणखी असं वाटतं की एक आणखी जो मला टचिंग भाग या पुस्तकाचा खूप वाटला ते म्हणजे त्यांचे आरोग्य सैनिकडे त्यांचं काम, काश्मीरमध्ये जे काय प्रचंड काम केलं त्याच्याबद्दलही मला कळलं. आणि मला अभिमान वाटला की बाबा मराठी माणसं अगदी पोचलेली आहेत. मग ही जी काही आपली मराठ्याची सेवा आहे, खऱ्या तऱ्हेने देशासाठी लढायचा, तो देश वाचवायचा, पुन्हा जर कोणी करू शकेल तर आपल्याच भागातनं कोणीतरी करू शकेल. कारण इतकं ते बाकीचं मोगलाईच्या काळामुळं कशामुळं लोक इतके त्यांना इंग्लिश म्हणतात दे स्पाईन इज फ्लेक्झिबल, ते चटकन वागतात. मराठी माणूस तितका चटकन वाकू शकत नाही अशी तरी आपल्याबद्दल गैरसमज आपल्याला आहे. पण तरी मॉडेल तर वाकणार नाही आपण स्वतःबद्दल म्हणतोच नेहमी. तर तशी ती उभं राहायची गरज आहे, नाही तर आपण कधीही संकट टाळू शकणार नाही. दुसरं मला आणखी त्यांच्या पुस्तकातलं जे सारखं मजेशीर वाटलं त्यांनी शीर्षकही मजेशीर दिलेत कधी की त्यांचं वाक्य काय वाक्य मला डांग्यांची आठवण व्हायची असं काहीतरी महापुरुषांच्या चोऱ्या करणं. आणि हा उद्योग कोणालाही ते अप्रोप्रिएट करतात. ज्या सरदार पटेलनी सगळं संघालाच बॅन केलं होतं तर सरदार पटेलच्याकडे मोठा पुतळा उभा करून ठेवला, तेही चायनीज मटेरियल आणून. यांच्याबद्दल हे सगळं स्वदेशी सगळं फ्रॉड. म्हणजे असे इतके फंडामेंटली फ्रॉड्युलंट लोक कसे जगतात आणि कसे करतात. कुणी कोणाला कधी कुठली डिग्री आहे ते विचारायचं नाही. कारण काय डिग्री काय स्टेट सिक्रेट आहे का? मी प्रवीणला विचारलं तुझी डिग्री दाखवणार नाही मला. आम्ही एकाच वेळी झालो आहे MA किंवा MSc. तर इतके आपण इतके घाबरट झालो आहे की आपल्याला असं हे असतं की असं नको विचारायला बाबा, काही नको काहीतरी होईल आपल्याला. त्यांनी काय म्हणतात त्याला फिअर इन्स्टिट्यूशनलाइज केली. आपण एवढे घाबरलो आहे आणि त्या भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. सगळ्यात जर कावड कोण असतं तो हिटलर. बुली इज ऑलवेज अ कावड. ते सगळ्यात बेकार असतात, त्यांना भीतीच असते त्यात. पण आपणच भित्रे होऊन बसलो आहे. आपल्याला वाटतं की आता काहीतरी होईल आणि आपण काहीतरी टाळाटाळाची उत्तरं. तर कुठल्याही माणसाला विचारा काही प्रश्न तर त्याचे उत्तरं सगळी अशी मोघं गोल गोल देतात. कारण काहीतरी मी म्हणलो तर काहीतरी होईल, मला नाही तर माझ्या बायकोला तर करता येईल, कोणातरी काहीतरी त्याची सवय ते दहशत बसवतात अशी. आणि हा भयानक प्रकार आपण पाहतो नेहमी.
त्याच्यामुळं सगळं विचित्र झालं आहे. त्यात मी ह्याच्यात मी रोहित वेबुलावरचा छान एक चॅप्टर आहे आणि दलितांची स्थिती आज कशी आहे त्याच्यावर त्यांनी फार चांगलं बोललेत खूपच. आणि सगळं दुःखदायी आहे सगळं. हाच तर ब्राह्मणवाद आहे ना. आपण स्वतःला एखाद्या माणसाला अगदी आत्महत्या करण्यापर्यंत पोचवायचं हेच आपण करत होतो पेशवाईच्या काळात सुद्धा. मडकी घेऊन सगळं सातबारा पुढे जायचं, मागणं काहीतरी खराटा घेऊन जायचं, मग काही हेच कल्चर आहे ब्राह्मणवाद काय. आणि UCC आणायचं, त्यांना सारखी भीती दाखवायची, युनिफॉर्म सिव्हिल कोड भीती. नॅशनल रजिस्ट्रेशन करायचं, मग ते आसाममध्ये त्यांनी छान दिलं आहे. पुन्हा मग आसाममध्ये कसे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प केले जवळजवळ. मी जर्मनीमध्ये पाहिले, आसाममधले मी पाहिले नाहीत. पण मग आपण कुठं नागरिकांना असे वागवतो ही फार भयानक गोष्ट आहे. कधी कधी आणखी मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकर आज हयात असते तर फार बरं झालं असतं. आणि अर्थात त्यांना हे सगळं चिंधड्या उडताना फारच वाईट वाटत असतं, कारण ते इतके क्लासिकल लिबरल होते मोठे. पण मग लक्षात आलं की कारण ते म्हणायचे की कुठलंही राज्यघटना मग चांगल्या लोकांच्या हातात आली त्यांनी ती अंमलात आणली. ते होतं. जर राज्यकर्तेच असले नालायक निघाले तर काय कॉन्स्टिट्यूशन 100 चांगली तुमची, खूप चांगलं तुम्ही त्यात केलं आहे. तर तो भाग असतो. आता आणखी शेवटचं मला एक म्हणावं असं वाटतं ते म्हणजे अस्मितेचं राजकारण जे आहे हे पण फार वाढलेलं आहे. मी तुम्हाला म्हणतो की अस्मितेचं राजकारण मला कसं समजतं ते, तर भारत हा असा एक मल्टिपल आयडेंटिटीज असलेला देश आहे. मी स्वतः जर असलो तो एक पुण्याचा मनुष्य आहे. पुण्यातला मनुष्य असला तर मी कुठल्या तरी क्लबचा मेंबर असतो, बॅडमिंटन क्लबचा असो, मराठी भाषिक आहे, भारतीय आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा स्कॉलर आहे. अशा पुष्कळ माझ्या आयडेंटिटी असतात. पण आयडेंटिटी पॉलिटिक्स जे होतं तर तुम्ही एकाच आयडेंटिटीवर सारखं कॉन्सन्ट्रेट करता आणि तीच व्हीप करता, त्याच्यावरच सगळं. मी काय तर मी हिंदू आहे, बाकी सगळे असे आहेत. मी काय तर हिंदू आहे. ही जी कल्पना आहे ही दुसऱ्या आयडेंटिटीज आपण इरेज करतो सगळ्या. आणि दुसरं नॅशनलिस्ट मी का नाही म्हटलो तर नॅशनलिझमचा एक आयडेंटिटी पॉलिटिक्सचाच भाग आहे नेशन हा. मग त्यात मी भारतीय आहे, दुसरा पाकिस्तानी आहे, तिसरा रशियन आहे, मला त्याचा तिटकार आहे, मला भारताचा अभिमान आहे पण त्याचा तिटकार आहे. हे जे होतं राष्ट्रवादामध्ये ते घाणेरडं आहे फार. मी स्वतः मानवतावादी म्हणतो. माझा कुठल्याही धर्मावर विश्वास नाही, तो प्रश्नच मिटला मग कुठल्या धर्मात जायचा वगैरे. तर हा मला असं वाटतं की हे आयडेंटिटी पॉलिटिक्स इतकं भयानक आहे की लोकांना माहीत आहे हे 5,000 वर्षापूर्वी देश होता, नामकं नमकं मूर्खासारखं काहीतरी बोलतात. पण खरं आपल्याला जो काय करायचा आहे देश तो सावरकरी हिंदुत्वाचा देश त्यांना अभिप्रेत आहे. हेच खरं आहे. आणि तो म्हणजे युरोपियन टेरिटोरियल स्टेट त्यांना इथं पाहिजे. म्हणजे जसं एक राज्य आणि एक सगळे हिंदुस्तान तेच त्यांना अभिप्रेत आहे. आणि त्यासाठी ते वेगळे मार्ग अवलंबतात. एखाद्या बहिरूपी असतो ना तसं ते वेगळ्या मार्गाने ते तुमच्या त्याच लाईनीत तुम्हाला ते घालायचा प्रयत्न करतात. आता आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावरकर महात्म्याचं तुम्ही सांगितलंच केवढे आता महान ते होते नाही का. आणि मला सावरकरांच्या काव्याबद्दल आदर आहे, साहित्याबद्दल आदर आहे. मी काय असं अनुदार त्यांच्याबद्दल बोलणार नाही. ज्या विचारच पटत तर मी काय करू. पण गोडसे महात्मेही आहे एवढं. गोडशांना एवढं कधी महात्म्य मिळालं होतं नाही. आणि ते मोठे हुतात्मेच झालेले आहेत सध्याच्या काळात. गांधी एखाद्या खलनायकासारखे वाटायला लागलेत. म्हणजे ते किती करून दाखवतात करामती. आणि त्यामुळे डॉक्टर साहेब भट्ट त्यामुळे पोस्ट ट्रूथ पॉलिटिक्सचा हा काळ आहे. तेव्हा गोडसे महात्मा होऊ शकतो आणि गांधी खलनायक होऊ शकतो. आणि इतकी विपरीत स्थिती आपण त्यातनं जातो आहे तेव्हा सारखं कॉन्शियस राहायला लागतं. ह्याचं हे अगदी निर्विवाद आहे. आणि त्याच्यावर त्यांचं एक आणखी मला वाटतं शीर्षक हे आवडलं, ते छान लिहिलं आहे, धर्माचे गुंडन गुंडांचा धर्म. मी अगदी काय म्हणतात ना, झुंडशाही एवढी वाढलेली आहे. आता काही बोलायची सोय आहे का काही अशावर? किती 1 मिनटात तुम्ही देशद्रोही होऊ शकता, हिंदू विरोधी होऊ शकता, तुमच्या विरुद्ध निदर्शनही होऊ शकतात. मग काय भयानक देश आहे. एकेकाळी मला वाटायचं की बाबा गांधी आणि नेहरू एक असे 2 नेते आहेत. आणि ते खरेच असे होते नेते माझ्यामते की ना देशभर त्यांना कितीही शिव्या दिल्या तरी कोणी ॲजिटेशन वगैरे करणार नाही, चळवळ वगैरे मतदान दंगा. पण आता असं नाही राहिलं. खरं गांधी नेहमीला शिव्या दिल्या तर सरकारच्याकडनं ते क्षम्य आहे, कारण पंतप्रधानांनी एवढा लीड घेतला नेहरूंना शिव्या देण्यात
की ते स्वतः उठता बटता सारखं नेहरूच त्यांच्या मनात असतात. वाटोळं तर सगळं त्यांच्यामुळं झालेलं असल्यामुळे देशाचं, तेव्हा नेहरूंना शिव्या देणं फार सोपं आहे आणि गांधींना मधनं शिव्या देणं बंधमधनं सोयीसाठी उपयोग करणं. पण हे दोनच नेते असे होते. बाकीचे सगळे मग कोणाला काही म्हटलं तर त्याची म्हणायची सोय नाही, मग सगळं संपलंच. मग झुंडशाही असते तुम्हाला गळचेपी करेल. मग त्याचा अर्थ काय, तर कुठलंही ॲकॅडमिक ट्रेनिंग किंवा रिसर्च ह्या देशात सोशल सायन्स रिसर्च आता अशक्य झालं आहे. जे काम करतात त्यांची मला दया येते. माझी प्रोफेसरशिप लवकर संपली आहे, फार छान झालं. कारण मी खूपच प्रक्षोभक लेख आयुष्यभर लिहिले किंवा अगदी वाद घातले, लोकांशी बोललं, विद्यार्थ्यांना मुद्दामून उलटं बोलायला लावलं, माझ्या विचारांना विरोध करायला लावलं. कारण त्यातनंच वादे जायते तत्वबोधा. तुम्ही नेहमी जेव्हा दुसरा विचार ऐकता तेव्हा तुमची प्रगती होते. वेगळ्या लोकांच्याकडनं ऐकलं आपण की काय जग असतं आणि शिकवणं म्हणजे शेवटी काय असतं, इट्स अ सेव्हरल वेज ऑफ लुकिंग ॲट दिस वर्ल्ड. ह्या जगाकडं बघण्याचे वेगळे पर्स्पेक्टिव्ज आपण सारखे विद्यार्थ्याला देत असतो. तर तेच आपण बंद करून ठेवले, जे म्हणजे खाकी डोक्याची माणसं करतात अगदी. तर त्याच्यातनं कधी मग पुढं काय होईल, अधपतन तर सगळं चांगलं झालंच आहे. JNU जामिया सगळ्या विद्यापीठात यांनी जो इतका नंगा नाच घातला आहे आणि काय दैवी कुलपतीसुद्धा एक कुलगुरू आणून ठेवलेले एका ठिकाणी की ते मग आपले पराक्रम इतके एकापेक्षा एक करतील की पुढं मग असले सगळे फॅकल्टी मेंबर्स येतील की आपल्याला दया येईल देशाची. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. मग युनिव्हर्सिटी नावाची एक संस्था असते किंवा ॲज अन इन्स्टिट्यूशन, ती पूर्णपणे संपलेली असेल. आणि जे लोक शिक्षणाचं पूर्ण वाटोळं करतात आणि आरोग्याचाही वाटोळ करतात, तसे देश कधी पुढे उभेच राहू शकत नाहीत. आणि त्याच्यावर देशाच्या पुढचा जो आजचा प्रश्न आहे तो खूप भयानक आहे. मग आपण थोड्या गोष्टी म्हणतो, डॉलरचा रुपी रेट कमी झाला, जास्त झाला, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या संस्था मोडकळी आल्या आहेत, माणसं वेडी झाली आहेत आणि सगळे घाबरलेले आहेत. आणि ह्याच्यात कसा मार्ग काढायचा, तर ह्या संदर्भात मला वाटतं निर्भय होणं फार अवघड असतं. आणि इतकं निर्भयपणाने परखड लिहिण्याची ताकद डॉक्टर वैद्यांनी दाखवली, त्याच्याबद्दल मी त्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला त्यांचा अभिमान वाटतो की असं ते बोलले. त्याप्रमाणे अतिशय फायरी पाटील साहेब हे बोलले, त्यांनी जे खरं आहे ते सांगितलं. आणि आपण ज्यांना मूर्ख समजतो ते मूर्खच शेवटी चालतं. लोक म्हणतात की बालादपि सुभाषितम ग्राह्यम, तर त्या एका बालाचा अर्थ मूर्खसुद्धा आहे. त्यात बाल लहान मूल नाही, तर ही सगळी बालादपि सुभाषितम ग्राह्य, सगळी त्या बौद्धिकातनं बाहेर आलेली माणसं सगळी शिवीगाळ करत असतात. आणि तुम्हाला पहिल्यांदा वाटतं ते सगळं खोटं आहे, पण मी तुम्हाला खरंच सांगतो की 1000 वेळा एखादं खोटं बोललं तर ते खरंच होऊन जातं. आणि गोबेल्सचा यांच्यावर एवढा प्रभाव आहे की त्याच्यामुळे ते खरं व्हायला लागलं सगळीकडं. तर ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण सगळेच अशा एका मोठ्या लेखकाचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कारण आज सगळा आपला सगळ्यांचा हा संघर्ष आहे. आपल्याला हा देश वाचवायचा आहे. त्याची बहुलता, त्याचं सौंदर्य, त्याची विविधता आणि त्याला जे स्फूर्ती देऊन जे स्वतंत्र करण्यासाठी लोक टिळकांपासून गांधी, नेहरूपासून अगदी लोक जे लढले, त्यांच्या संघर्ष